मालिकेतलं हे शेवटचं प्रवचन आहे. मला माहिती आहे आपण खूप उत्सुकतेनं वाट पाहत आहात, कारण रोज वेगवेगळे बाबासाहेबांचे अनुभव आणि त्या अनुभवाला जोडून बाबासाहेबांनी सांगितलेले विचार, हे विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं एक वेगळ्या प्रकारची शैली, एक तंत्र त्यांच्या सूचीरत्नांच्या प्रवचनामध्ये आपल्याला दिसून येते. आज विचार करत असताना मला एक गोष्ट लक्षात येते, आज आता परिचय द्यायचा आहे त्यांचा, तर कशा पद्धतीने देऊ? कारण सर्वसामान्य शिबिरार्थी या ठिकाणी आहेत, ब्रह्मचारी गण आहेत आणि मित्र पण आहेत, महिला पुरुष या दोघांना धरून मी बोलतो. परिचय देत असताना सर काल मला विचार आला की एक शब्द मला आठवला आणि तो शब्द होता समुपदेशक. आणि हे समुपदेशक ज्याला काउन्सिलर म्हणतात, त्याचे वेगळे प्रकार आहेत. काउन्सिलर म्हणून जी भूमिका असते, समुपदेशकाची जी भूमिका असते, या भूमिकेतनं सूचीरत्न आम्ही बघितले. आता समुपदेशक काय करतो? एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काही अडचणी आल्या असतील, काही संकट आले असतील, त्या अडचणीला दूर करण्याचा एक मार्ग तो दाखवतो आणि तो मार्ग त्याला अनुसरायचा. आध्यात्मिक जीवनामध्ये व्यक्ती जीवन जगत असताना त्याला बऱ्याच काही अशा अडचणी येत असतात आणि समुपदेशनाचे वेगवेगळे प्रकार सांगितले. व्यक्तिगत समुपदेशन आहे, कौटुंबिक आहे आणि सामूहिक गटाचा एक समस्या निर्माण होऊ शकते. या तीन प्रकारचं समुपदेशन असतं आणि या तीनही प्रकारामध्ये सूचीरत्नाने आपली भूमिका व्यक्तिगतपणे, सामूहिकपणे ती बजावलेली आहे. आता ज्यावेळेस विद्यार्थ्यांना समुपदेशन करत असताना शिक्षक म्हणून आम्ही त्याच्या काय लिहिण्यामध्ये अडचणी आहेत, त्याच्या काय वाचण्यामध्ये अडचणी आहेत, बोलण्यामधल्या काय अडचणी आहेत, हे सांगत असताना पालकांना घेऊन आम्ही सांगत असतो की ही समस्येला मदत करा, असं तुम्ही करू शकता. शालेय विद्यार्थ्यांना दोन फटके देऊन सांगता येते. पण इथं जे समुपदेशन करत असताना, आध्यात्मिक जीवनामध्ये जगत असताना एखाद्या व्यक्तीला जर कौटुंबिक समस्या जर आढळली, ती जाणवली, तर ती समस्या कशी सोडवायची यासाठी या केंद्रामध्ये किंवा अजून त्यांचे जे मित्र ज्या ठिकाणी आहेत, याच्यावर फक्त कोण मला मार्गदर्शन करू शकेल असं जर कुणाला वाटत असेल तर ते सूचीरत्नांना बरोबर फोन करतात किंवा भेटतात. प्रसंग कौटुंबिक असू द्या, एक असाच प्रसंग होता, कौटुंबिक काहीतरी अडचणी निर्माण झाल्या आणि मग एखादा एक मित्र आपल्याच विचारामध्ये असताना वेगळ्या ठिकाणी तो निघून गेला, कुणाला माहीत नाही काय नाही. मग आता करायचं काय? फोन केला, फोन व्यस्त, माणसं बिझी असतात आपल्या कामामध्ये, घरच्यांशी संपर्क नाही. मग आता करायचं काय? एकच व्यक्ती आहे, घरच्यांचा फोन उचलणार नाही, पण फक्त त्यांचा फोन उचलू शकेल, ते म्हणजे सूचीरत्न, समुपदेशक. लक्षात घ्या मी काय सांगतो. त्याला आपल्या आध्यात्मिक भाषेमध्ये पुढची कल्याण मित्र तिथे असते, पण मी सर्वसामान्यांना समजावून म्हणून सांगत असतो. आणि मग बरोबर त्यांचा फोन उचलला आणि मग त्याच्यावर बोलणं झालं आणि मग हळू त्यांना व्यक्तिगत मार्गदर्शन करता करता कौटुंबिक समस्येला हात घालून ती उकल करण्यात आली आणि मग व्यवस्थित. लक्षात घ्या, समुपदेशकाची खूप मोठी भूमिका असते. कुणाला पण मनुष्य आपली समस्या सांगत नाही, त्याच्यावर विश्वास पाहिजे आणि आपल्याला माहीत असेल की याला उत्तर ते देऊ शकतात. म्हणून व्यक्तिगत समस्या सोडवण्यासाठी सुद्धा समुपदेशक म्हणून सूचीरत्नांनी काम केलेलं आहे. आणि मी आता माझा अनुभव हॉस्टेल प्रोजेक्टमध्ये आम्ही काम केलेलं आहे. सूचीरत्नांनी सामूहिक समुपदेशनाची कशी गरज असते. आमची व्यवस्थापन समिती असते हॉस्टेल मॅनेजमेंटमध्ये, त्यामध्ये विद्यार्थ्याच्या प्रवेशापासून ते विद्यार्थ्याच्या शिस्तीपर्यंत ज्या समस्या जाणवायच्या त्यावेळेस सूचीरत्नांनी त्या समस्या सोडवल्या. एक विद्यार्थी असा, 2 विद्यार्थी निघून गेले होते हॉस्टेलमधून. आम्ही शोधतोय कुठे गेले, नातेवाईकाला फोन लावला, नातेवाईक कोणी घरी आले नाही. मग आता करायचं काय? एक दिवस गेला, नियम असा असतो 24 तासापर्यंत वाट बघायची, नाहीतर पोलीस स्टेशनला कळवावं लागतं.
पण आम्ही असा विचार केला की ते कुठंच गेले नसतील, नक्कीच ते त्यांना त्यांचे पालक आले होते, त्याने पैसे देऊन गेले होते, कळालं की कुठं बाहेरच्या शहरामध्ये गेले असतील. आणि मग त्यास फोन नव्हते, ती 2 मुलं ती गेली होती मुंबईला गेली होती. आणि ते मुंबईला गेल्यानंतर तिथल्या लोकांनी पालकांना फोन केले, 2 मुलं इकडं आले. मग आल्यानंतर मला आठवतं ते पालकांनी मुलांना डायरेक्ट हॉस्टेलला घेऊन आले. आणि मग सुचरत नव्हते, मी होतो, सांगितलं हे मुलं तुम्ही यांना सांगा, ते पण पोलिसात गेले नाही. मग त्या 2 मुलांना सांगितलं की काही मुलं आता पुढचं शिक्षण घेत आहेत, मार्ग त्यांचं बदललं. हे समुपदेशनाचं उदाहरण. त्याच्यानंतर संघामध्ये सुद्धा एक मुख्य भूमिका आहे आमच्या धर्मचारामध्ये. 3 स्टँड मीटिंगमध्ये ते प्रमुख सल्लागार या ठिकाणी, समन्वय काही मोठे, संघामध्ये जे काही मोठे संघटन कौशल्य असतं त्यामध्ये पूर्ण या भारतातील केंद्राचं सांगतो मी, भारतामध्ये जेवढे केंद्र आहेत प्रयत्न बौद्ध महासंघाचे, त्या ठिकाणी ज्या काही अडचणी असतात, ज्या काही व्यक्तिगत पातळीच्या असेल, संस्थेच्या पातळीच्या असेल, त्या समस्या सोडवण्यासाठी एक समन्वयाची भूमिका आणि एक महत्त्वाची बाजू ते सांभाळत आहे. हे सुद्धा लक्षात आहे. तरुण वयामध्ये वयस्कर भरपूर आहे, पण ती दृष्टी जी असते ना, एखाद्याचं समस्या जाणणं, त्या समस्यावर उपाय कोणता आहे हे शोधणं, आणि हे समस्याचं समाधान त्याचं झालंच पाहिजे अशा पद्धतीचे ते उपाय शोधले जातात. आणि मग त्यांनी ते काम करत आहेत अजूनही. हे बाब आपण जर बघितलं तर ब्रह्मचारी म्हणत असताना स्वतःचं कुटुंब असतं, स्वतःचे मुलं बाळ असतात, स्वतःचे नातेवाईक असतात, हे पण सांभाळावं लागतं. साधी गोष्ट नाही. कारण असं म्हणतात धम्मजीवन जगणं म्हणजे येड्या गबाळ्याचं काम नाही, धम्मजीवन जगणं शूरवीराचं काम आहे. आपण इथं शिबिरामध्ये आलं, शूरवीर आहात आपण, पराक्रमी आहात, कारण सर्व अडचणींना सामना करून आपण घर सोडून इथं आलो. हे पराक्रम आणि शूरवीराचं काम आहे, साधी गोष्ट नाही आहे. कारण या समस्या सोडवत असताना स्वतःच्या पण काहीतरी समस्या असतात, त्या समस्याचा उपाय शोधण्याचं कौशल्यसुद्धा कधी कधी आपल्याला अंगीकारावं लागते सूचिरत्नांमध्ये. ते सुद्धा त्यांच्या कल्याण मित्राच्या माध्यमातून ते मदत घेत असतात. मला हे म्हणायचं आहे की समुपदेशकाची भूमिका, कल्याण मित्रताची भूमिका आणि विद्यार्थी असेल, व्यक्ती असेल, व्यक्तिगत कुटुंब असेल, यांना योग्य सल्ला देणं आणि निश्चितच त्यांचे जे काही सल्ले आहेत त्या सल्ल्यानुसार व्यवस्थित उपाय झाले की त्या समस्या सुटलेल्या आहेत. कुठल्याही व्यक्तीचं नाव न घेता इथे माझ्यासमोरचे काही अनुभव आहेत आणि या दृष्टिकोनातून मी त्यांना बघितलेला आहे. आपल्याला पण तो अनुभव येतच असेल. प्रवचनामधून जे उदाहरणं ते देतात निश्चितच आपल्यासाठी प्रेरणादायी असतात. आणि हीच प्रेरणा असते, जो कालचं प्रेरक सांगितलं तो समुपदेशक सुद्धा असतो आणि काउन्सिलर भूमिका सुद्धा. आणि काउन्सिलरची भूमिका करत असताना तिथं निरपेक्ष वृत्ती पाहिजे, समन्यायी भूमिका पाहिजे, अद्वैताची भूमिका तिथं निर्माण करता आली पाहिजे. द्वैत निर्माण झालं की तिथं अद्वैत करता आलं पाहिजे. ही भूमिका त्यांच्यामध्ये आहे, ती आपण इथं बघू शकता. जास्त वेळ आता घेत नाही. तुम्हाला वाटतं आता हाच पर्यंत सांगतो, यांचंच प्रवचन ऐकायचं काय आता, का आता तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये मी जास्त काही वेळ जास्त सोडणार नाही. तत्पूर्वी प्रवचन ते देण्यापूर्वी मी एक आपल्या शिबिरामध्ये ते माधव साहेब पठारे भारतीय बौद्ध महासभेमध्ये काम करतात. तर आम्हाला असं वाटतं की त्यांनी धम्मचारी सूचिरत्न यांचं पुष्प देऊन स्वागत करावं. तेच आहे. यानंतर ते पैठणे जाईल याला विनंती करतो त्यांनी
सूचना त्यांचं पुष्प देऊन स्वागत करा. पैठणी जाईल. चला तर मग आता आपण त्यांच्या या प्रवचनाला ऐकण्यासाठी ज्या उत्सुकतेनं वाट बघत आहात, तुमची आतुरता जास्त न सांगता मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या प्रवचनाला सुरुवात करा. धन्यवाद ब्रह्मचारी नीलरत्नजी. पुन्हा एकदा आपण सकाळच्या सत्रामध्ये बाबासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत. आजचा विषय जो आहे तो या लेखातला शेवटचा भाग आहे. 4 भाग आपण काल पाहिलेले आहेत आणि आज आपण 5वा भाग बघणार आहोत. परिचय देताना काही व्यक्तिगत अनुभव हे प्रत्येकाचे आपल्या जीवनात कधी ना कधी आलेले असतात. प्रवचन करता करता कधी एखादं मी उदाहरण दिलं, काही बोलता बोलता काही अनुभव व्यक्त झाले तर ते असं वाटू शकतं की अरे हे माझंच उदाहरण सांगितलं का काय. मनुष्य म्हटलं की त्याच्या प्रवृत्ती सारख्याच असतात. राग आपल्याला प्रत्येकालाच येतो का नाही? प्रत्येकाला राग येतो. कुणाचा कमी असेल, कुणाचा जास्त असेल. कुटुंब म्हटलं की कुटुंबामध्ये समस्या प्रत्येकाच्याच आहेत. बुद्धाने घराला घाणीचं आगार म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? घाणीचा आगार म्हटलेलं आहे. आता ही घाण काय बरं? कुटुंबाला घाणीचं आगार जर म्हटलं असेल तर मग घाण काय? घाण आहे आपल्या मनातील चित्तमल जे आहेत. चित्तमल कुठले कुठले चित्तमल आहेत? दृष्टीचा चित्तमल आहे. दृष्टीचा चित्तमल आहे. कानाचा चित्तमल आहे. जिभेचा चित्तमल आहे. म्हणजे आपण या देहानं जे 6 इंद्रिय धारण केलेले आहेत त्या प्रत्येकाचा काही ना मल आहे. आणि हे मल काय करतात? आपल्या मनाला दूषित करतात. बघा, मनाला दूषित करतात. आणि मग दुसऱ्या बाजूला बाबासाहेब म्हणतात, जर आपल्याला संसार सुखायचा करायचा असेल तर आपल्याला काय करता आलं पाहिजे? धर्मांतर करता आला पाहिजे. म्हणजे धर्मांतरामध्ये ती जादू आहे की आपण ज्या कुटुंबामध्ये राहतो, ज्या परिवारामध्ये राहतो, त्या परिवारामध्ये राहून चित्तमल आपण त्यागू शकतो. इंद्रियांचे जे चित्तमल आहेत हे चित्तमल आपण काय करू शकतो? धर्मांतराच्या नंतर धम्माची जी प्रक्रिया आहे, धम्माचे जे काय प्रशिक्षण आहे, धम्माची जी काही विशुद्ध मार्गाची शिकवण आहे, त्या विशुद्धी मार्गावर आरूढ झाल्यानंतर आपल्या चित्तमलाला आपण काय करतो? दूर करतो. आणि जिथं मल दूर झाले तिथं काय राहील हो? तिथं निर्मल मन राहील. आणि जिथं जिथं निर्मल मन आहेत ते घर कसं असेल? ते घर विहारासारखं असेल. विहारात आपण का जातो? विहारामध्ये येणाऱ्या माणसाच्या मनामध्ये अतिशय मोठा परिणाम होतो. बुद्धाची सुंदर मूर्ती असते, विशाल मूर्ती असते, बाबासाहेबांची अतिशय सुंदर प्रतिमा असते, अगरबत्तीचा सुगंध येतो, फुलांचा सुगंध दरवळतो, अतिशय शांत वातावरण आहे. आणि मग अशा या सगळ्या विहारातल्या शांत वातावरणामध्ये
मनाचे चित्तमल जे आहे ते मनाचे चित्तमल काय होतात, दूर होतात. अशा प्रकारे जर आपण घरामध्ये राहूनसुद्धा केवळ विहारात जर आपल्याला चित्तमल नष्ट होत असतील तर घरातसुद्धा राहून आपण ते चित्तमल काय करू शकतो, नष्ट करू शकतो. आणि म्हणून बाबासाहेबांनी जो धर्म दिला आपल्याला, बाबासाहेबांनी जो धर्म आपल्या 56ला दिला, त्या धम्मामध्ये हे सगळं प्रशिक्षण जर आपण घरामध्ये राहून करू लागलो तर घराला घरपण देणारी जशी माणसं असतात तशी घराला विहाराचं रूप देणारी सुद्धा माणसं आपल्या घरामध्ये तयार झाली पाहिजे. घरामध्ये आपण जसं विहारामध्ये जसं पूजास्थान असतं तसं आपल्या घरामध्ये पूजास्थान का राहू नये. माझ्या मिसेसचे एक क्लासमेट असलेले ते सध्या ते जपानमध्ये आहेत, जपानला त्यांना सर्व्हिस लागली. ते मागच्या वर्षी आमच्या घरामध्ये आले आणि त्यांनी पाहिलं की हे इतकं मोठं बुद्धरूप हे घरामध्ये तुमच्या कसं आहे. त्याला अतिशय मोठं आश्चर्यकारक वाटलं. मी म्हटलं बुद्धाचं रूप आमच्या घरामध्ये आहे, त्याच्यात आश्चर्य वाटायचं काही कारण नाही. तो आश्चर्यचकित यासाठी झाला, जपानमध्ये बुद्धरूप घरामध्ये ठेवत नाहीत. म्हणजे ज्या आपण अर्थानं बुद्धरूप, माझ्या घरामध्ये मोठं बुद्धरूप आहे, अशा प्रकारचं मोठं बुद्धाची मूर्ती, बुद्धाचं रूप घरामध्ये जापानी लोक ठेवत नाहीत. बुद्धाचं मोठं रूप, बुद्धाची मोठी मूर्ती कुठं असते, केवळ विहारामध्ये असते. ही ज्या त्यांनी जे तिथं जपानमध्ये जाऊन पाहिलं. का बरं बुद्धाचं रूप इतकं मोठं फक्त विहारात असावं का. बाबासाहेबांनी हे जसं आपण काल सत्यवीरांच्या प्रवचनात ऐकलं परवा दिवशी की बाबासाहेबांनी स्वतःच्या ब्रह्मदेशाहून एक मूर्ती आणली आणि त्या मूर्तीवरून एकावरून अनेक मूर्ती त्यांनी निर्माण केला. का, कारण जिथं जिथं ज्या ज्या गावामध्ये विहार असेल, जिथं जिथं मंदिर असतील, तिथं तिथं आपल्याला या 100 मूर्ती बाबासाहेबांना काढायच्या होत्या, तयार करायच्या होत्या. आणि जिथं त्यांना जाता येईल, जिथं त्यांना तिथं मूर्ती देता येईल तिथं त्यांना मूर्ती द्यायच्या होत्या. आणि म्हणून या प्रशिक्षणाच्या माध्यमातून, या शिबिराच्या माध्यमातून इथं आपण गेल्या 30 तारखेपासून आपण जे स्वतःवर प्रयत्न करत आहोत, अतिशय चांगल्या पद्धतीनं सकाळच्या ध्यान साधनेला सुरुवात करून आपलं जीवन आपण काय करतो, मनातले जे चित्तमल आहेत ते चित्तमल आपण काढून टाकतो. आणि संपूर्ण दिवस सकाळची सुरुवात जर आपली ध्यानातून झाली तर त्याचा परिणाम म्हणून सगळा दिवस काय होतो, सगळा दिवस आपला कुशलतेमध्ये आणि चांगल्या भावनेमध्ये जाऊ शकतो. असा बुद्धाचा धम्म बाबासाहेबांच्या नजरेतून, त्यांच्या दृष्टीतून, त्यांच्या विचारातून कसा आहे हे आपण गेल्या 30 तारखेपासून पाहत आहोत. आजचं हे जे माझं शेवटचं प्रवचन आहे, हे प्रवचन बाबासाहेबांनी जे 5 भाग सांगितले त्याच्यातला 5वा भाग आणि अंतिम भाग आहे. भगवान बुद्धाच्या धम्माचं भवितव्य भारतामध्ये काय राहील आपण पाहिलं. पहिल्या भागामध्ये बाबासाहेबांनी या लेखामध्ये सगळे धर्मसंस्थापक एका बाजूला आहेत आणि एकमेव असा धर्मसंस्थापक आहे की जो सगळ्यापेक्षा वेगळा आहे. सगळ्या धर्मसंस्थापकांनी स्वतःचं धर्मामध्ये अतिशय आढळ स्थान निर्माण केलेलं आहे, परंतु बुद्धांनी धर्मामध्ये, त्यांच्या धम्मामध्ये कुठलंही आढळ स्थान निर्माण केलेलं नाही. मी तुमचा केवळ मार्गदाता आहे, तुम्हाला केवळ मी जो मार्ग सांगतो त्याच्यावर आत्मदीप भावून तुम्हाला स्वतःचा प्रेरणेचा दीप पेटवायचा आहे. मी तुमच्या जसं आम्रपालीचं मी उदाहरण दिलं, आम्रपाली तुझ्यासाठी मी आचरण करू शकत नाही, तुझ्या महालातला प्रकाश माझ्या कुटीमध्ये कसा येईल, तुला तुझाच दीप पेटवावा लागेल. अतिशय सुंदर ही भगवंताची शिकवण आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं जर आपण करू लागलो तर भगवंताचं अतिशय धम्मामध्ये श्रेष्ठत्व त्याने वेगळं दाखवलं. धम्म हा वेगळा आहे. आनंदाने विचारलं की भगवंता तुमच्यानंतर धम्माच्या शास्ता कोण राहील. सगळ्या धर्माचे शास्ते आहेत,
सगळ्या धर्माचे प्रमुख आहेत, ज्याच्या शब्दाला त्याच्याशिवाय कोणी बदलता येत नाही. भगवंतानी म्हटलं, आनंदा माझ्या धम्माचा शास्ता कोणी माणूस नसणार. किती मोठं महात्म्य पण आहे आणि किती मोठे पण बुद्धाचं आहे. अरे ज्याच्या मुखातून सगळा धर्म निर्माण झाला, सगळ्या मुखातून त्रिपिटक निर्माण झालं, तो माणूस म्हणतो की धम्माचा कोणी शास्ता नाही, मी सुद्धा शास्ता नाही. आपण कुठं राहून मित्रमंडळ काढतो आणि त्याच्या अध्यक्ष पदावरून आपण भांडणं करत बसतो. आपले सगळे जे राजकीय पक्षांचा आपण इतिहास पाहिला, अरे 2-2 कार्यकर्ते तुमच्या सोबत नाहीत आणि तुम्हाला राष्ट्रीय अध्यक्ष बसवण्यामध्ये आनंद वाटतो. अरे ज्या शास्त्रानं स्वतःचं अस्तित्व धम्मात ठेवलं नाही, त्या शास्त्राचे तुमचे अनुयायी, हे अतिशय विडंबन आहे बुद्ध धम्माचं आणि बुद्धाच्या अनुयायांचं. आणि म्हणून आनंदा माझ्या धम्माचा कुणी शास्ता नाही, माझ्या धम्माचा कुणी मनुष्य व्यक्ती आणि माणूस शास्ता असणार नाही. तर कोण असेल? धम्मच त्या धम्माचा शास्ता असेल. इतकं मोठं महात्म्य बुद्धांनी आपल्या धम्माचं वाढवलं आणि स्वतःला त्याच्यापासून अलिप्त ठेवलं. हे बुद्धाचं वेगळंपण आपण पहिल्या भागामध्ये पाहिलं. दुसरा भाग आपण पाहिला की हिंदू धर्म आणि बौद्ध धर्माची तुलना करताना हिंदू धर्म चातुर्वर्ण्य आणि विषमतावादी विचारसरणीच्या तत्वावर उभा आहे आणि दुसऱ्या बाजूला बुद्धाचा धम्म समतेवर आधारित आहे. बुद्धाच्या धम्मामध्ये कुठलीही विषमता नाही. म्हणजे जातीचे असेल, लिंगाचे असेल किंवा देशाचे असेल, प्रांताचे असेल, भाषा, सगळा माणूस म्हणून तो श्रेष्ठतम आहे. तोच धम्माचा केंद्रबिंदू आहे. अशा पद्धतीनं मनुष्य मात्राचं महत्त्व वाढवण्याचं काम बुद्धानं आणि बुद्धाच्या धम्मानं केलेलं आहे. विषमता किंवा चातुर्वर्ण्य हा हिंदू धर्माचा जसा गाभा आहे किंवा आत्मा आहे असं ते मानतात, तशा पद्धतीनं बुद्धाच्या धम्माचा आपण पाया पाहिला, तो नीतिमत्ता आहे. इतरांच्या धर्मामध्ये ईश्वर हा अतिशय मोठा केंद्रबिंदू आहे. ईश्वराला त्या धर्मातून बाहेर काढलं, त्या धर्मामध्ये काही राहत नाही. आणि म्हणून ईश्वराच्या जागी बुद्धानं कुणाची प्रतिष्ठापना केली? जसे सगळे धर्माचे लोक ईश्वराला समर्पित होते, तशा पद्धतीनं बुद्ध धम्मामध्ये लोक कशाला समर्पित होतात? तर सदाचार हा बुद्ध धम्माचा केंद्रबिंदू आहे. हा आपण दुसरा भाग पाहिला. आणि तिसऱ्या भागामध्ये आपण पाहिलं की बुद्ध धम्माबद्दलचे तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये 1950 साली जे काही भगवान बुद्धाची 2500वी जयंती साजरी करण्यासाठी अनेक लोक विद्वान लिहिण्यासाठी सरसावले. लोकांनी बुद्ध धम्म आणि एक हिंदू धर्म किंवा सगळे धर्म सारखे आहेत अशा प्रकारचं काय केलं? सर्व धर्म समभाव, सगळे धर्म सारखे आहेत. बुद्ध धर्माची येणारी लाट जी होती, त्या बुद्ध धर्माच्या लाटेला थोपवण्याचं काम, अरे तुझा माझा धर्म सारखाच आहे, मग हिंदू धर्म का सोडतो? आणि म्हणून बाबासाहेबांच्या रूपानं जे काय अतिशय मोठं धर्मांतराची लाट निर्माण येणार होती, त्या लाटेला कुठंतरी थोपवण्याचं काम सर्व धर्म समभाव या संकल्पनेनं अतिशय मोठं केलेलं आहे. एक थोडासा फरक सांगतो. सर्व धर्म समभाव म्हणजे धर्मनिरपेक्षता नाही. तुम्ही जो शब्द सांगितला तो सेक्युलरिझम आपण ज्याला म्हणतो, सेक्युलरिझम याचा अर्थ धर्मनिरपेक्षता. जो एखादा पक्ष सत्तेमध्ये बसतो, तो सत्ता करत असताना किंवा शासनाचा प्रकार असताना शासनाचा कुठलाही धर्म नसेल, ही धर्मनिरपेक्षता आहे. शासनाचा कुठला धर्म नसेल, त्याच्यासाठी सगळे धर्म कसे आहेत? सारखे आहेत. हा सेक्युलरिझमचा अर्थ आहे. पण सर्व धर्म समभाव ही जी सामाजिक आणि सांस्कृतिक अंग असतं, त्याच्यामध्ये हा अतिशय मूलभूत. मला सांगा, घड्याळीचा काटा आहे, एका सेकंदाला हा असा समजा 12वर आलेला आहे सेकंदाचा काटा आणि 1 सेकंदाला तो पुढं जातो बघा. अगदी त्याचं कितीतरी MM अंतर असतं त्याच्यामध्ये. केंद्रबिंदूशी MM जरी अंतर असलं तरी तो काटा ज्यावेळेस आपण त्याचं विशाल कोन करत जाऊ आपण त्याचा, किंवा कोन वाढत जाऊ, त्याचं अंतर वाढत जातं.
जसा जसा कोण वाढत जातो तसा तसा एममध्ये असलेला तो केंद्रबिंदूंचा अंतर पुढे जाता जाता अतिशय मोठं काय होतो तो तुम्ही प्रयोग करून बघा. घड्याळीचा काटा एका सेकंदाचा इथं आपल्याला दिसत पण नाही, पण त्याचा जर आपण विशाल कोन पाहिला आणि त्या परिघावरचं त्याचं अंतर पाहिलं तर ते अतिशय मोठं असतं. बुद्धाच्या विपरीत आणि बुद्ध धम्माच्या विसंगत एक कणभर जरी आपलं आचरण वेगळं झालं तर येणारा जो परिणाम असतो तो काय असतो, अतिशय मोठा असतो. आणि म्हणून बाबासाहेबांनी जी 22 प्रतिज्ञा दिलेली आहे की बौद्ध धम्माच्या विसंगत मी कुठलंही आचरण करणार नाही. विसंगत एका कणाचा असू द्या, त्याचा परिणाम मात्र परिघावर अतिशय मोठा असतो. आणि म्हणून हा तिसरा भाग आपण जो पाहिला की बुद्ध धम्मामध्ये सर्व धर्म समभाव ही बुद्ध धर्म सारखाच आहे आणि हिंदू धर्म सारखाच आहे किंवा इतर दुसरा धर्म सारखाच आहे, ही अतिशय खोटारडी आणि खोडसाळ प्रचार आहे असं बाबासाहेब म्हणतात. दुसरा बाबासाहेबांनी धोका सांगितला की देशभक्ती, एखाद्यानं धर्म बदलण्याची घोषणा केली, एखाद्यानं धर्म बदलण्याचा विचार केला तर त्याच्या अंगावर लगेच धावून जाणारे लोक आहेत की हा माणूस आता देशाच्या विरोधात निघाला, हा माणूस आता देशद्रोही आहे. आणि म्हणून धर्म आणि देश यांची एकरूपता लोकांनी साधली आणि त्याच्यातून हिंदू धर्माच्या जो बाहेर पडतो तो देशद्रोही आहे, अशा प्रकारचं अतिशय मोठं तिसऱ्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे. धर्म वेगळा आहे, देश वेगळा आहे. धर्म हा भूमीच्या मर्यादित असतो, देश हा भूमीच्या मर्यादित असतो, सीमेच्या मर्यादित असतो, पण धर्म सीमेच्या पलीकडे जातो. बुद्धाचा धम्म किती फैलावला. श्रीलंका असेल, सिलोन असेल किंवा तिकडचा सिंगापूर, ब्रह्मदेश, थायलंड, सयाम, कंबोडिया, मलेशिया, असे कितीतरी हे सगळे साऊथ एशियन देश बुद्धिस्ट झाले. तैवान आणि इकडचा जो उत्तर कोरिया आहे, जपान आहे, चीन आहे, अगदी त्या ह्याच्यापर्यंत जो शेवटचा रशियाचा शेवटचा भाग आहे तिथपर्यंत बौद्ध धम्म गेला. पश्चिमेमध्ये किती दूरपर्यंत गेला. ग्रीस, आपण ज्याला आजचा ग्रीस म्हणतो, त्या ग्रीसपर्यंत अशोकानं धम्म प्रचार केला. बॅक्ट्रियाचा राजा मिलिंद तो विद्वत्तेच्या जोरावर भारताचं नाव ऐकून की माझ्या सगळ्या प्रश्नांचं आणि माझ्या जिज्ञासांचं शमन कुठं होईल, तो शोधत आला आणि त्याला बुद्धाचा शिष्य महान भिक्षू नागसेन भेटला. हे अतिशय मोठं उदात्त आणि अतिशय मोठं भव्य रूप बुद्ध धम्माचं. अरे आपल्या जीवनात त्याला काही स्थान आहे का नाही. ह्युएनसंग कुठून त्या चीनच्या अतिशय मोठ्या प्रांतातून आणि उत्तर हा सगळा हिमालयाचा बर्फाच्छादित प्रदेश, महिने जायचे त्या बर्फाच्या आणि वाळवंटाच्या त्या सगळ्या प्रदेशातून येता असंख्य चीनी प्रवासी त्या बर्फाच्या तेजानं मरून गेले, त्याच्या उष्णतेने मरून गेले. बुद्धासाठी प्राण अर्पण करणारे सगळे जगभरातले लोक बुद्धाकडे आले, पण आपल्याला बाबासाहेबांनी सगळं फुकट दिलं, त्याची आपल्याला किंमत नाही. आणि म्हणून या शिबिराच्या निमित्तातून आपण जे अभ्यास करत आहोत, या शिबिराच्या माध्यमातून एखादा प्रकाशाचा किरण जरी आपल्या हृदयात सामावला, एखाद्या या सगळ्या इतक्या मोठ्या बुद्ध धम्माच्या वृक्षाचं बीज आपल्या हृदयात एखादं जरी पडलं तर त्याला उमलण्याची संधी आपल्याला प्राप्त करून द्या. आणि म्हणून देश वेगळा आहे आणि धर्म वेगळा आहे. धर्म सीमेच्या बाहेर जातो, देश सीमेमध्ये बंदिस्त असतो. आणि म्हणून धर्मांतर करणं म्हणजे देशद्रोह नव्हे. हा तिसरा भाग आपण तिसऱ्या भागामध्ये हा पाहिला. आणि मग त्याचे नंतर चौथ्या भागामध्ये आपण गोष्टी पाहिल्या की धर्माचे वैशिष्ट्य काय असावेत. आधुनिक जग आता अभ्यास करत आहे, आधुनिक जग आता अभ्यासाअंती धर्म निवडत आहे. लोकांपुढं आता चॉईस आहेत, अनेक चॉईसेस आहेत. तो अभ्यास करत आहे, तो विज्ञानावर निष्ठा ठेवत आहेत. आणि म्हणून अशा आधुनिक जगाला, आधुनिक माणसांना धर्म कशा प्रकारचा असावा. बाबासाहेबांनी 4 गोष्टी सांगितल्या की धर्म, एखाद्या माणसाला जर धर्म गरजेचाच वाटतो, एखाद्या व्यक्तीला वाटतं की धर्माशिवाय जगत नाही, तो धर्म कसा असावा. बाबासाहेबांनी धर्माचे 4 वैशिष्ट्ये सांगितलेले आहेत. पहिला, तो नीतिमान असावा.
सदाचारी असावा. अरे सगळ्या धर्माचे संस्थापक अनीतिमान आहेत. मला त्या गोष्टीकडे जायचं नाही, कारण मला वारंवार असं वाटतं की आपण दुसऱ्याचं कशाला उष्ट खायचं, कशाला दुसऱ्याच्या पत्राला उष्टी आपण काढायच्या. आपल्यामध्येच इतकं मोठं आहे की आपल्याला सांगता सांगता आपल्याला शब्द कमी पडतील आणि वेळ कमी पडेल, आयुष्य कमी पडेल. आपण दुसऱ्याच्या उष्ट्या पत्रावर कशा उतरायचं. आणि म्हणून धर्माचं पहिली वैशिष्ट्य आहे की त्यांनी नीतिमान किंवा नीतिमत्तेचं जतन केलं पाहिजे. कुठल्या धर्मात नीतिमत्ता आहे? नीतिमत्ता नेहमी आपण जी म्हणतो की बाबासाहेबांनी राजकारण केलं, पण आपल्या नीतीला आणि तत्वांना कधी तोड दिली नाही किंवा त्याला तडजोड केली नाही. हिंदू कोड बिल 2 वर्ष त्यांनी खर्चाकाशी केली. 2 वर्ष घटनेला प्रदान केलं आणि 50 ते 52 या 2 वर्षामध्ये त्यांनी अतिशय मोठं रात्रंदिवस बसून हिंदू कोड बिल तयार केलं. हिंदू कोड बिल शब्द दिला होता की बाबासाहेब आंबेडकर तुम्ही ठराव करा, त्याचा अभ्यास करा आणि त्याचं निवेदन आणि त्याचं विधेयक मांडा आणि त्याला आम्ही पास करू. शब्द पाळला नाही. बाबासाहेबांनी म्हटले की मी केवळ सरकारमध्ये हिंदू कोड बिल पास होण्याच्या अपेक्षेनं आजपर्यंत टिकू नये. ज्या दिवशी तुम्ही हे हिंदू कोड बिल नापास केलं किंवा त्याला फेटाळलं, त्या दिवसापासून मला मंत्रिमंडळामध्ये राहण्याचा काही आनंद नाही. ही नीतिमत्ता म्हणतात. किती नीतिमत्ता आपली रसातळाला गेलेली आहे. कबीराचा अतिशय एक मोठा प्रसंग सांगतो बंधू आणि भगिनींनो. कबीरासारखा अतिशय मोठा महापुरुष 15व्या-16व्या शतकामध्ये झाला. अतिशय घरगुती माणूस होता, गृहस्थ माणूस होता. स्वतःचं कापड विणायचा, सूत विणायचा, कापड तयार करायचा, रंगवायचा आणि तो विकायचा. आमच्यासारखे लोक त्याच्याकडे जायचे, बसायचे, चहा पाणी करायचे. त्याच्या पत्नीचं नाव लोई. लोईला दिवसभर काम करायचं. कुणी आलं तर चहा दे, कुणी आलं तर जेवण कर, सकाळी आलं तर फराळ दे. असं करता करता त्याच्यावर दुकानदाराचं कर्ज झालं. एकदा 1 महिना गेला, 2 महिना झाला. दुकानदार कसं देईल हो? तुझा नवरा तर सारखा प्रवचनं देत फिरतो, पाण्यासाठी तुझं विणकाम करतो, सगळं करतो, पण त्याच्यावर घर थोडी चालणार आहे. आणि एक दिवस ती अतिशय मोठे लोक चर्चेला घरामध्ये आले, चर्चा करत बसले. स्वयंपाकघरामध्ये काहीच नाही. लोई त्या लालाकडे गेली. लाला, माझ्या नवऱ्याच्या आता मित्र आलेले आहेत, हे शेवटचं आता मला काहीतरी उधारी द्या. लोई, किती उधारी द्यायची तुला? सारखं उधार घेऊन जाते. तुझा नवरा काम कमी करतो आणि लोकांना शहाणं जास्त करतो. आणि मग विनवण्या केल्या लोईनं. कबीराला 2 मुलं होती, एक मुलगा आणि एक मुलगी. कमाल मुलाचं नाव, कमाली मुलीचं नाव. मला हे शेवटच्याच आहे. मी आता आमच्या नवऱ्याला सांगते की आता हे शेवटचं आता आपल्याला उधार हे दिलेलं आहे, उधार, याच्यानंतर उधार देणार नाही. माझी ही कथा अनेकांनी ऐकलेली आहे, अनेकदा तुम्ही ऐकली असेल, अनेकदा मी सांगितलेली आहे. पण वारंवार मला कबीराचा अतिशय मोठा काय हट्टास आहे की त्यांचं चरित्र आपल्याला सांगता आलं पाहिजे. लाला म्हटला, लोई तुला मी वारंवार तुला सूचना देतो, आज उधार उद्या सगळ्या महिन्यानुमहिने तुला उधार द्यायला मी तुझा बांधील नाही. पण आज कसंही करून, कारण आज मैफिल जमलेली आहे. लाला म्हणतो आता 1 आठ आहे माझी. आज मोठा विषय आहे खरं तर. म्हणजे मला चिंता वाटते कधी कधी की हे विषय कसा पूर्ण करायचा. आज शेवटचा आहे, याच्यानंतर मी तुमची उधारी दूर करेल. आणि मग लाला म्हणतो माझी 1 आठ आहे, आता घेऊन जा सगळं सामान, स्वयंपाक वगैरे कर, पण रात्री 12च्या नंतर माझ्या घरी ये. कसली आठ टाकली त्याने? लोईनं अतिशय मोठ्या विश्वासानं शब्द दिला. नीतिमत्ता कशाला म्हणतात?
लोहीनं अतिशय विश्वासानं कबीराच्या परस्पर शब्द दिला की तुम्ही मला आजची उधारी शेवटची द्या, 12 नंतर तुमच्याकडे येते मी. किराणा घेऊन आली, स्वयंपाकघरामध्ये सगळा स्वयंपाक केला, जेवण खावण झालं, सगळ्याला वाढपीट केली, सगळं झालं. सगळे लोक निघून गेले. ही तयारी करू लागली सगळी. आता कुठं जायचं आहे? लालाच्या घरी जायचं आहे. मुसळधार पाऊस सुरू झाला, अंधारी रात्र आहे, अतिशय मोठं वादळ सुरू झालं आणि अशा वादळामध्ये आणि अशा पावसाळ्यामध्ये, अशा धुवाधार बारिशमध्ये कैसे जाणे का बाहेर. लोहीनं तयारी केली, सगळं शृंगार केला आणि लालाच्या दरवाजाला खटखट केलं. लालाला धस्स झालं. काय झालं? धस्स झालं लालाला. लाला म्हणजे कोण हो? लाला म्हणजे वैश्य. लाला म्हणजे वैश्य, जो व्यापार करतो, व्यवसाय करतो. दरवाजाची 12 वाजता बेल वाजली. लालाच्या हृदयामध्ये धस्स झालं. आपण बोललो तो खरं, पण हे खरं झाली का काय? लालाने दरवाजा उघडला तर अगदी लोही समोर उभा आहे दरवाजाच्या. इतक्या पावसामध्ये तू लोही कशी आली? इतका मोठा पाऊस आहे, सगळ्या रस्त्यामध्ये चिखल झालेला आहे आणि तुझं अंगसुद्धा, तुझे पाय चिखलामध्ये माखलेले नाहीत, तुझ्या अंगावर पावसाचा एक थेंब पडला नाही, तुझी अशी कशी आली? लोहीनं काय उत्तर द्यावं? लोहीनं उत्तर दिलं, लाला, तुमच्यापर्यंत मला कबीरांनी आणून सोडलेलं आहे. कबीरानं मला उचलून घेतलं. पावसाचा एक थेंब मला लागू नये, पायाला एखादा चिखलाचा स्पर्श होऊ नये, आणि म्हणून कबीरानं उचलून घेतलं, सगळं पांघरून घेतलं आणि मला इथं सोडून कबीर तिथं थांबलेले आहेत. लाला तिथल्या तिथं खाली बसला. लाला तिथल्या तिथं खाली बसला आणि कबीराचे जाऊन पाय धरले. अनेक देव पाहिले, अनेक देवांच्या कथा ऐकल्या, अनेक देवांच्या पुराण ऐकले आम्ही, परंतु देव माणसात आम्ही आतापर्यंत पाहिला नाही. याला म्हणतात काय? नीतिमत्ता. एकमेकांवरचा विश्वास जो आपण म्हणतो, कबीरावरचा लोहीचा विश्वास आणि लोहीवरचा कबीरचा विश्वास, याला नीतिमत्ता म्हणतात. हे आपल्याला जमेल का हो बंधू आणि बहिणींनो? थोडंसं जमलं तर बघा. बाबासाहेबांनी विनाकारण कुणालाही आपल्या जीवनाचा गुरुत्व दिलं नाही. आणि म्हणून 4थ्या भागामध्ये आपण जे पाहिलं की नीतिमान हा नीतिमत्ता धर्माचा पहिला गुणधर्म आहे. दुसरा, धर्म हा विज्ञानाशी एकरूप असला पाहिजे, नाहीतर तो धर्म चेष्टेचा, विनोदाचा खेळ होतो, त्याचा विषय होतो. तिसरा भाग पाहिला, धर्मानं समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाचा पुरस्कार केला पाहिजे. आणि 4था भाग पाहिला की धर्मानं गरिबीचं समर्थन करता कामा नये. तुम्ही गरीबच राहा आणि मी प्रवचन करता माझे घरं भरतो, अशा प्रकारचं बुद्धानं आपल्या जीवनामध्ये कधीच त्याचं समर्थन केलं नाही. किती घरं भरले प्रवचनाच्या नावानं आपण. 65 वर्ष झाले प्रवचन करते आणि विधी करते. सगळे गरीब समाजातून सगळं निर्माण झालं.
आणि म्हणून त्रिरत्न बौद्ध महासंघाचं अतिशय मोठं कार्य आहे. त्रिरत्न बौद्ध महासंघानं तुमचे 5 रुपये जरी घेतले तरी ते केवळ दानपेटीमध्ये टाकलेले आहेत किंवा तुम्हाला पावती दिलेली आहे. आमच्यापैकी कुठलाही धम्मचारी व्यक्तिगत तुमच्या दानातून, तुमच्या पैशातून आमचं घर खर्च करत नाही. आमचा पेट्रोलचा खर्चसुद्धा तुमच्याकडून व्यक्त आम्ही कधी घेतलेला नाही. ही नीतिमत्ता जर तुमची असेल तर तुमच्या धर्मावरचा विश्वास आढळ राहील. मी ज्याला पैसा देतो त्या पैशाचा विनियोग चांगला होतो का? ही नीतिमत्ता जर आपण धर्मामध्ये पाळली तर धर्म आढळ राहील. नाही तर धर्म जसा ऱ्हास होईल. ऱ्हासाला कारणीभूत कोण असतो? आणि म्हणून धर्मानं गरिबीचं समर्थन किंवा उदात्तीकरण करू नये. माझ्या विषयाचा आजचा भाग जो आहे, 4था भाग आपण पाहिला. आजचा भाग मात्र बाबासाहेबांनी जे 2-3 मुद्दे सांगितले, अगोदरचे 2-3 भाग, हे दुसऱ्यावर अतिशय प्रखर टीका केलेली आहे. पण 5वा भाग बुद्ध धर्मावर बाबासाहेबांनी टीका केलेली, हे ध्यानात ठेवा. बाबासाहेबांनी कुणाला सोडलं नाही. बाबासाहेबांना असं वाटतं की आपण दुसऱ्यावर जशा पद्धतीनं चांगल्या अपेक्षा करतो की या धर्मामध्ये असं असलं पाहिजे, त्या धर्मामध्ये तसं असलं पाहिजे, तसं बौद्ध धर्मामध्ये सुद्धा चांगलं असलं पाहिजे, याच्यावर बाबासाहेबांचा अतिशय कटाक्ष होता. आणि म्हणून 5वा भाग बाबासाहेबांनी बुद्ध धर्मावर लिहिलेला आहे. बुद्ध धर्माच्या काय कमतरता आहेत, बुद्ध धर्माच्या कुठल्या समस्या आहेत आणि त्याच्यावर आपल्याला कुठलं काम करता आलं पाहिजे, अशा प्रकारच्या 5व्या भागामध्ये सांगितलेलं आहे. आणि मग चालता चालता या 5व्या भागाकडे आपण वळूया. 5वा भाग बुद्ध धर्माच्या भवितव्याचा विचार करून बाबासाहेबांनी लिहिलेला आहे. जर हे बंधू आणि भगिनींनो, जर आपल्याला बुद्धाच्या धर्माला पुन्हा भारतामध्ये स्थापन करायचं असेल आणि बुद्धाला अवतीर्ण करायचं असेल तर आपल्याला काय करायचे आहेत? बाबासाहेब म्हणतात 3 गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. बुद्ध धर्माचं अथांग महासागरासारखं साहित्य आहे. दिग्निकायसारखं अतिशय मोठं 35 सुत्ताचं दीर्घ निकाय नावाचं पुस्तक आहे. अंगुत्तर निकायामध्ये जवळपास 9,500 गाथा आहेत. मध्यम निकायामध्ये कितीतरी गाथा आहेत, सुत्त आहेत. खुद्दक निकायामध्ये मोठमोठे जाड ग्रंथ आहेत, 15 ग्रंथ. म्हणजे हे 5 निकाय आणि 15 ग्रंथ जर आपण खुद्दक निकायाचे पाहिले तर मोठे 20 ग्रंथ होतात त्रिपिटकाचे. आणि त्रिपिटकाच्या ते ज्या आपण पुस्तकं पाहिले त्यांच्या 8 कथा आहेत. हे अतिशय मोठं महासागरासारखं विशाल जर आपलं बुद्धाचं साहित्य असेल आणि तुम्हाला त्याची जर चाळायची गरज वाटली, तुम्हाला एखादं शोधायचं आहे, तर तुम्ही हे त्रिपिटकाचे 20 ग्रंथ आणि 8 कथेचे 20 ग्रंथ जर तुम्ही शोधले तर 40 ग्रंथ तुमच्याकडे आहेत का? धम्मपदाच्या 8 कथा जर आपण शोधता बसल्या आणि जातकाच्या 8 कथा जर शोधता पाहिल्या तर बाकीचं सगळं जे साहित्य अतिशय मोठं विशाल आहे. आणि मी सातत्याने तुम्हाला म्हणत असतो की तुमच्या या सगळ्या रहाट गाडग्यातून आणि संसारातून थोडी उसंत मिळाली, काय त्रिपिटक बुद्धानं सांगितलेलं आहे कमीत कमी चालण्याचा प्रयत्न करा. आणि म्हणून या अथांग अशा त्रिपिटकाला आपल्याला जर एखादा हाताळण्यासारखा धर्मग्रंथ नसेल बुद्ध धम्माचा, तर ती अतिशय बुद्ध धम्माला काय प्रचारासाठी अतिशय मोठी ती समस्या आहे. सगळ्या धर्माचे स्वतःचे धर्मग्रंथ आहेत. ख्रिश्चनांचा बायबल आहे, मुसलमानांचा कुराण आहे, किंवा हिंदूंचा भगवद्गीता आहे, पारशी लोकांचा जैन अवस्था आहे, जैनांचा जीनसूत्र आहे. म्हणजे प्रत्येक धर्माचं काही ना काही एक मूलभूत असा ग्रंथ आहे की तुम्ही असा बगलेट टाकला रे टाकला. बाबासाहेबांची भाषा आहे, हा असा ग्रंथ, हा बगलेट टाकला की तुम्ही कुठंही जाऊ शकता. पण या त्रिपिटकासारखा अतिशय मोठा, इतकं मोठं विशाल साहित्य तुम्ही 2 पिशव्या घेऊन
किती कुठं जाऊ शकता. आणि म्हणून बुद्ध धम्माचं जर या भारतामध्ये पुनरागमन करायचं असेल, त्याची प्रतिष्ठापना करायची असेल आणि बुद्ध धर्माला अतिशय उज्ज्वल भवितव्य प्रदान करायचं असेल तर हाताळला येण्यासारखा एखादा धर्मग्रंथ असावा बुद्धाचा. आणि त्या धर्मग्रंथामध्ये काय काय असावं? बुद्धाचं अतिशय मोठं काव्यात्मक चरित्र असावं. तो धर्मग्रंथ किंवा तो जो काय मूलभूत ग्रंथ आहे तो वृक्ष नसावा, कंटाळवाणा नसावा. वाचता वाचता एखाद्याला अतिशय वृक्षता त्याच्यातून निर्माण व्हावी अशा प्रकारचा तो धर्मग्रंथ नसावा. अतिशय काव्यात्मक, एखाद्या महापुरुषाचं काव्य आणि महाकाव्य निर्माण करावं तशा प्रकारचं बाबासाहेबांनी बुद्धाचं चरित्र लिहिलं आहे बघा. राजपुत्राला मन वळवण्याचा प्रयत्न जर आपण ते वाचलं, बाबासाहेबांची भाषा, बाबासाहेबांनी मराठीत ग्रंथ लिहिला नाही तर अतिशय मोठा इंग्रजीच्या पांडित्यपूर्ण त्या शब्दांनी तो अतिशय अलंकारित केलेला ग्रंथ आहे. आणि म्हणून महाभारत आणि रामायण आपल्याला मुखोद्गत आहेत. पांडवाची नावं सांगा म्हटलं तर आपण सरळ पांडवाची नावं सांगतो आणि इकडं रामायणातले जे 4 हे आहेत आपले ह्याचे दशरथाचे 4 पुत्र कोण आहेत आपण सहज सांगतो. पण शुद्धोधनाचे किती भाऊ आहेत आम्ही काल प्रश्न विचारला, अरे रे रे रे, एकानंही उत्तर देऊ नये. एकानं उत्तर देऊ नये. शुद्धोधनाचे 4 भाऊ आणि 2 बहिणीचं नाव असा प्रश्न लिहिला. हे बाबासाहेबांनी कशाला लिहिलं हो एवढं कष्टपूर्ण? 48ला सुरुवात केली, 56ला पूर्ण झाला. पांडवाच्या नावा म्हटलं तर आपण सरळ सांगतो आणि म्हणतो की अजून एक त्याच्यात पांडव आहे आणि त्याचं त्या कर्णाचं नाव जोडतो. इतकं सगळं इथं आपल्याला आता अभ्यास माहीत आहे. त्या पांडवांच्या आईचं नाव माहीत आहे, ते एक आई नाही 3 आहे, पण त्यांचं आपल्याला नाव यांचं रामायणाचं हे सगळं माहीत आहे. सिद्धार्थाच्या आईचं आपल्याला नाव माहीत नाही. ही दुर्दशा आपल्याला जर टाळायची असेल, बाबासाहेबांनी ओळखलं होतं की हे त्रिपिटकाला वाचणं हे सर्वसामान्य माणसाचं काम नाही. एखादा असा ग्रंथ असावा की ज्याच्यामध्ये सगळंच असावं. बुद्धाचं कुळ काय, त्याचा मूळ पुरुष कोणता आहे, त्याचं कुळ कुठलं आहे, त्याचं गोत्र कोणतं आहे आणि त्याची सगळी वंश परंपरा कुठली आहे. सिद्धार्थाचं बालपण कसं गेलं, त्याचा विवाह कुठं झाला आणि त्याचं बुद्धोत्तापर्यंतचा प्रवास कसा झाला आणि बुद्धानंतर महापरिनिर्वाणानंतर तर सगळं चरित्र तुम्हाला एका ग्रंथात दिसलं पाहिजे. बाबासाहेबांनी खूप मेहनत केलेली आहे. बाबासाहेबाचा विषय आला की बाबासाहेब माझे सामर्थ्य पण आहेत आणि बाबासाहेब म्हणजे माझं वीक पॉईंट पण आहे. अतिशय मी 1-2 तास बाबासाहेबावर बोलील, पण जर मला एखादा हळवा प्रसंग आला तर माझे डोळे वाहायला लागतात. कारण बाबासाहेबांचं जे कष्टमय जीवन आहे. बाबासाहेब न्यूयॉर्कमध्ये आणि लंडनमध्ये आहेत. इकडं बाबासाहेबांचे 4 मुलं वारली. गंगाधर, रमेश, इंदू आणि नंतर राजरत्न. राजरत्नावर अतिशय जिव्हाळापाड प्रेम केलं, पण राजरत्नाचं निधन झालं आणि बाबासाहेब म्हणतात की माझ्या जीवनातलं मीठ अळणी झालं. जे मीठ चव आणतं जेवणाला, ते मीठच आळणी झालं तर जेवण कसं चांगलं होईल. आणि म्हणून बाबासाहेबांनी बौद्ध धर्मासाठी, आपल्यासाठी, समाजासाठी, सगळ्यासाठी हे सगळं देश परिपूर्ण बदलून टाकण्यासाठी अतिशय काबाड कष्ट केलेले आहेत. बौद्ध धर्माचा अतिशय मोठा अभ्यास केला. न्यूयॉर्कमध्ये 1915ला बाबासाहेबांनी पहिलं पुस्तक विकत घेतलं आणि त्याच्यावर सही लिहिलेली आहे बघा. त्याचं आपल्या सगळ्या चरित्रामध्ये पुस्तक आहे. बाबासाहेब एका बाजूला न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये MAचा अभ्यास करतात. MAचा अभ्यास जर पाहिला त्यांचा
तर एम एचा अभ्यास आजही जर बजेटचं कुठलं काम करायचं असेल, दरवर्षी बजेट आपलं निर्माण होतं. आज ही बजेट जर कुणाला देशाचं कुणाचं तयार करत असेल तर बाबासाहेबांच्या एम एचा ग्रंथाचा आधार घेतला जातो. अरे किती विद्वान माणूस तो. देशाचं तुम्हाला बजेट करायचं आहे, तुम्ही संदर्भ कुठले घेत आहेत? बाबासाहेबांनी 1915 साली एम एचा प्रबंध दिलेला, त्याचे संदर्भ घेत आहेत. हा इतका विद्वान महापुरुष आपल्याला लाभला, पण कोहिनूर हिऱ्याची जशी आपल्याला किंमत नाही, तशी बाबासाहेबांना जाणून घेण्याची. आणि म्हणून बाबासाहेबांनी अतिशय प्रयत्नातून, परिश्रमातून अनेक जगाचा अभ्यास केला, अनेक साहित्याचा अभ्यास केला आणि त्रिपिटकातून सगळे महत्त्वाचे संदर्भ काढून अतिशय अमूल्य असा ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिला. केवळ त्याला वर्षवासामध्ये वाचण्याचा उपक्रम ठेवू नका. तो वर्षावासासाठी केवळ बाबासाहेबांनी निर्माण केला नाही. वर्षावास भिक्षूंचा असतो, उपासकाचा नव्हे. उपासकाचा धर्म रोजचा आहे. रोज त्यांनी ध्यान केलं पाहिजे, रोज अभ्यास केला पाहिजे, रोज चिंतन केलं पाहिजे, रोज लोकांना भेटलं पाहिजे. तर बुद्ध धम्माचं जर भवितव्य आपल्याला निर्माण करायचं असेल आणि बुद्धाला पुन्हा या भारतामध्ये प्रतिष्ठापना बुद्धाच्या धम्माची करायचं असेल तर बायबलसारखा धर्मग्रंथ असावे की जो सहज तुम्हाला हाताळता आला पाहिजे, सहज वाचता आला पाहिजे, सहज संदर्भ शोधता आला पाहिजे. कोण करणार हे? बाबासाहेबांनी हे 1950 साली लेख लिहिलेला आहे. कोण ग्रंथ लिहिणार आहे का कोणी पट्टीचा? अरे संविधान लिहिण्यासाठी भारतातून कोणी विद्वान निर्माण नाही झाला. बुद्ध धर्माचा चरित्रात्मक ग्रंथ हे कोण लिहायला तयार होईल? एकमेव असे बाबासाहेब होते की त्यांनी बुद्धाचं चरित्र, बुद्धाचा धम्म आणि बुद्धाच्या सगळ्या जीवनचरित्राचा संग्रह केला आणि भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्म नावाचा ग्रंथ लिहिला. नेहरूंना विनंती केली की नेहरू, मी बुद्धाच्या ह्याच्यावर एक ग्रंथ लिहिलेला आहे. 2500वी जयंतीला तुम्ही अनेक पुस्तकं छापले, या पुस्तकाला काय करा, अनुदान द्या भारत सरकारचं. 100 प्रती बाबासाहेबांनी काढल्या. लाल, पिवळा आणि निळ्या रंगाच्या 100 प्रती काढल्या. नेहरूंना म्हटलं माझी क्षमता नाही, माझी फक्त 100 पुस्तकं छापलेत मी. जर सरकारचं, भारत सरकारचं मला जर अनुदान मिळालं तर माझ्या मरण्याच्या अगोदर मला हा ग्रंथ प्रकाशित करता येईल. बंधू आणि भगिनींनो, पैशाच्या अभावामुळं बाबासाहेबांना हा ग्रंथ त्यांच्या हयातीमध्ये छापता आला नाही. बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर, परिनिर्वाणानंतर 1957ला पहिली इंग्रजी आवृत्ती आली आणि 1970ला मराठी आवृत्ती आली. आणि आपल्या हातात येऊपर्यंत आपण वाचले का नाही मला त्याची काही शाश्वती नाही. वाचलं असेल तरी झोप येण्यासाठी काहीतरी असावं म्हणून आपण वाचलं असेल. बाबासाहेबांनी केळुसकर गुरुजीचं पुस्तक दिलेले, 10वी पास झाला मुलगा, त्याला केळुसकर गुरुजीचं पुस्तक दिलं. बाबासाहेबांनी एका रात्रीत ते पुस्तक वाचून काढलं आणि जीवनाची दशा बदलली आणि दिशा बदलली. हा पहिला मुद्दा बुद्धाच्या धम्माच्या भवितव्यामधला पहिला अतिशय महत्त्वाचा मुद्दा. बाबासाहेब दुसरा मुद्दा सांगतात बुद्धाच्या धम्माच्या जर भवितव्य आणि त्याला जर अतिशय मोठ्या पद्धतीनं आपल्याला रुजवायचं असेल, धम्म रुजवायचं असेल तर बाबासाहेबांनी अतिशय, मी जसं पूर्वी सांगितलं की बुद्ध धर्मावर सुद्धा अतिशय आसूड ओढलेली आहेत. बुद्ध धम्मावर तुम्ही जर भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्मातला परिचय हे सदर वाचलं तर 4 मुद्दे त्यांनी सांगितलेले आहेत. पहिला मुद्दा बुद्धाच्या ग्रहत्यागावर आहे. चिंतकांनी त्याच्यावर विचार करा असं बाबासाहेब शेवटी म्हणतात. सिद्धार्थानं ग्रहत्याग का केला त्याच्यावर तुम्ही चिंतन करा असं म्हणतात आणि त्याची उत्तरं त्या ग्रंथामध्ये दिलेली आहे.
दुसरा त्यांनी मुद्दा मांडला की बुद्धानं जे आर्य सत्य सांगितले ते आर्य सत्य 4 आहेत का 2 आहेत. दुःख आहे ते नष्ट करता येतं हे बाबासाहेब म्हणतात 2च गोष्टी आहेत. दुःख आहे हे पहिलं आर्य सत्य आणि ते नष्ट करता येतं हे दुसरं आर्य सत्य. त्याचा मार्ग आम्ही शोधू कुठला येतो. हे चिंतनाचे बाबासाहेब म्हणजे बाबासाहेबांनी बुद्ध धम्माला अतिशय सोपं करण्याचा प्रयत्न केला. तिसरं सांगितलं कोणतं सांगितलं? दुसरं सांगू. पहिलं आहे सिद्धार्थानं ग्रहत्याग का केला त्याच्यावर. दुसरं आहे बुद्धानं आर्य सत्य किती सांगितली. तिसरं आहे कर्म, पुनर्जन्म आणि आत्म्याविषयी बाबासाहेबांनी अतिशय सुरेख या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. आत्मा म्हणजे काय, अनात्मा म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, कर्माचा परिणाम म्हणजे काय आणि पुनर्जन्म काय, याच्यावर अतिशय विस्तार सांगितलेला आहे. हा तिसरा भाग बाबासाहेबांनी आपल्या बुद्ध धर्मावर स्वतंत्र चिंतन बाबासाहेबांनी केलेलं आहे. ब्राह्मणी कर्म आणि बौद्ध धर्माचं कर्म, ब्राह्मणी पुनर्जन्म आणि बौद्ध धर्माचा पुनर्जन्म, अतिशय सुरेख विश्लेषण केलेलं. आणि तिसरा भाग सांगितला, चौथा मुद्दा सांगितला त्याच्यामध्ये की बुद्धानं भिक्षू संघ का निर्माण केला. अतिशय हे कसे आहेत, अतिशय मोठे प्रश्न आहेत, अतिशय मोठे चटका देणारे प्रश्न आहेत. मोठ्या मोठ्या विद्वानांना हे वाटलं की हे बाबासाहेबांना आता उत्तर देणं हे कसं करायचं. आणि म्हणून आपण आपल्या विषयाचा जो दुसरा भाग आहे त्या विषयाकडे जाऊया आणि बाबासाहेबांच्या शब्दामध्येच मला ते वाचू द्या. बाबासाहेब म्हणतात पहिली गोष्ट आपण लिहून घेऊया, ते म्हणजे पहिली गोष्ट बुद्ध धर्माचा बायबलसारखा प्रमाणभूत असा एकमात्र ग्रंथ तयार करणे. दुसरा आहे बौद्ध धम्माच्या भिक्खू संघाच्या ध्येय धोरणामध्ये आणि कार्यप्रणालीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणे. पहिला भाग आपण पाहिला, त्रिपिटकामधला एखादा अतिशय मोठा त्याचे अमूल्य अशा शिकवणी घेऊन बाबासाहेबांनी धम्मग्रंथ केला. दुसरा भाग बुद्ध धम्माच्या भिक्षू संघाच्या ध्येय धोरणामध्ये आणि त्यांच्या कार्यप्रणालीमध्ये आमूलाग्र बदल करणे. बाबासाहेबांनी भगवान बुद्धांनी त्यांच्या धम्माच्या 5व्या खंडामध्ये भिक्खूबद्दल अतिशय सांगितलेलं आहे. संघ या टॉपिक खाली संघाची माहिती सांगितली. आणि या बाबासाहेबांच्या 1950च्या लेखामध्ये बाबासाहेब म्हणतात की हिंदू संन्यासी आणि बौद्ध भिक्खू याच्यामध्ये जमीन आसमानचं अंतर असतं. हिंदू संन्यासी समाजासाठी मेलेला असतो, त्याचं आणि समाजाचं काही घेणं देणं नाही. तो एकदा त्यानं ग्रहत्याग केला आहे किंवा त्याचं सगळं सोडून दिलं, त्यानं संसार त्यागला की तो काय करतो, त्याचा संन्यास धारण करतो आणि तो अरण्यामध्ये राहतो, कुठं राख फासून कुठं याच्यात राहतो, जंगलामध्ये राहतो, त्याची उपजीविका करतो. समाजासाठी तो मृतपाय असतो. पण भिक्खू संघाचं तसं नाही. भिक्खू समाजाशी बांधील असतो, समाजाला मार्गदर्शन करणारा असतो. आणि म्हणून बाबासाहेबांनी शब्द अतिशय चांगला वापरलेला आहे. भिक्षूची उपजीविका करणारा जो उपासक आहे त्याला त्याच्या रोज घरी जाता आलं पाहिजे, कारण तो जिवंत राहील का. आणि म्हणून बाबासाहेबांनी हे अतिशय विचारपूर्वक लिहिलेलं आहे की भिक्खूला संन्यासासारखा एकटा दुकटा न ठेवता तो संघटनेमध्ये राहावा.
हिंदू संन्यासी आपलं आपलं करतो, संसार सोडतो, संन्यास धारण करतो आणि एकटाच फिरतो बघा. त्याला संघाचं काय बंधन नाही. पण बौद्ध भिक्षूचं तसं नाही म्हणतात. बौद्ध भिक्षूची भिक्षू बनण्याची प्रक्रिया आहे. त्याला पहिली प्रवज्जा घ्यावं लागते आणि प्रवज्जेनंतर पुढं श्रामणेर दीक्षा घेऊन आणि मग त्याला 10 वर्षानंतर म्हणजे श्रामणेराचं जीवन झाल्यानंतर त्याला उपसंपदा घ्यावं लागते. आणि म्हणून प्रवज्जा म्हणजे परिवाजक होणं, श्रामणेर होणं. आणि मग श्रामणेराचं जीवन जगल्यानंतर मग त्याचा जो उपाध्याय आचार्य असतो त्याला काय करतो, तो उपसंपदा. ह्या 2 गोष्टी भिक्खूसाठी आवश्यक आहेत. तो संघाचा सभासद होतो, तो संघाला बांधील असतो. हे अतिशय मोठं बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता मग बौद्ध भिक्खूंना निर्माण करण्याचा भगवान बुद्धाचा उद्देश काय होता? भगवान बुद्धाचा भिक्खू संघ निर्माण करण्यासाठी काय उद्देश होता? बाबासाहेब 3 कारणं सांगतात आणि पुढं काही उपकारण सांगतात. पहिलं कारण सांगितलं बाबासाहेबांनी, बौद्ध धर्मातल्या सगळ्या ज्या काही शिकवणी आहेत आणि सगळं शिकवणीतून जो आदर्श निर्माण होणार आहे त्या आदर्श समाज व्यवस्थेला निर्माण करण्यासाठी बुद्धानं भिक्षू संघ निर्माण केला. म्हणजे भिक्षूचं काय कार्य आहे? भिक्षूनं आदर्श म्हणजे धम्मासारखं आचरण करणारा एखादा आदर्श समाज निर्माण करण्यासाठी बुद्धानं भिक्षू संघ निर्माण केला. हे पहिलं कारण बाबासाहेब सांगतात. दुसरं कारण सांगतात, समाजातील प्रत्येक घटकाला नीतितत्वांनी वागण्यासाठी आणि त्यांना कार्य करण्यासाठी आणि आचरण करण्यासाठी त्यांना प्रेरणा देण्यासाठी भिक्खूनं काय करावं? सहकार्य करावं. काय म्हटलेलं आहे दुसरं? समाजातली प्रत्येक घटक, म्हणजे विशिष्ट घटक नाही, समाजातील प्रत्येक घटकाला अतिशय नीतिमान करण्यासाठी आणि त्याला त्यानुसार आचरण करण्यासाठी प्रवृत्त करणे, यासाठी भगवान बुद्धांनी भिक्षू संघ निर्माण केला. आणि तिसरं त्यांनी अतिशय मोठं कारण सांगितलं की लोकांच्या पुढं जे काही गृहस्थ माणसे आहेत, जे काही समाज आहेत, समाज घटक वेगवेगळे जे आहेत, त्यांच्या समोर अतिशय मोठा आदर्शवत निर्माण करण्यासाठी माणूस कसा असावा? माणूस असा असावा, एक आपण मॉडेल म्हणतो, एक नमुना म्हणतो, अशा प्रकारचं एक आदर्शवत व्यक्ती कोणीतरी आमच्या समोर आहे. हे आदर्श निर्माण करण्यासाठी बुद्धानं काय केलं? भिक्षू संघ निर्माण केला. आणि पुढं जाता जाता म्हणतात, या 3 गोष्टीच्या व्यतिरिक्त अजून त्या 3 गोष्टी बाबासाहेब नमूद करतात. आणि ती म्हणजे बाबासाहेब म्हणतात की बुद्धाच्या भिक्खू संघ निर्मिती पाठीमागे हे 3 उद्देश होते, पण अजून काही बुद्धाला हेतू निर्माण होता, त्यांच्या मनामध्ये हेतू होता. त्याच्यातला पहिला सांगतात, सर्वसाधारण लोकांना सत्य आणि निरपेक्ष ज्ञान देण्यासाठी काही बुद्धिवान माणसांची गरज बुद्धाला होती. कारण प्रत्येकजण अभ्यास करेल, प्रत्येकजण ध्यान करेल, प्रत्येकजण आचरण करेल, प्रत्येकजण अगदी खूप आयडियल आणि आदर्शवादी असेल असं नाही, तर या समाजातल्या प्रत्येक घटकाला अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करण्यासाठी आणि अतिशय निरपेक्ष, कुणामध्येही भेद न करता, कुणाबद्दल स्वार्थ न बाळगता, कुणाबद्दल द्वेष न बाळगता, अशा सगळ्या हेतूंनी जे समाजातून जे पुढं लोक येतील अशा लोकांचं बुद्धिवान लोकांचं संघटन करण्याचा बुद्धाचा हेतू होता. दुसरं सांगितलं त्याच्यामध्ये, भिक्खूंनी स्वतःची मालमत्ता निर्माण करू नये असा बुद्धानं नियम केलेला होता. हे बाबासाहेबांचे वाक्य आहेत आणि त्याचं कारण पण बाबासाहेबांनी दिलेलं आहे. भिक्खूंनी स्वतःची मालमत्ता बाळगू नये असा बुद्धाने नियम केलेला होता. कारण काय? कारण मालमत्तेची धारक वृत्ती, म्हणजे मालमत्ता जर एखाद्यानं धारण केली तर काय होतं? त्याच्यामुळं स्वतंत्र विचार करण्यामध्ये बाधा येते.
मी इतका धाडसानं काय बोलतो, न भिता काय बोलतो मी? एखाद्यानं जर व्यक्तिगत मालमत्ता प्राप्त केली कुणाकडून? लोकांकडून. जर दानातून तुम्ही स्वतःच्या मालमत्ती आणि सगळ्या प्रॉपर्टी जमा केल्या तर तुम्हाला छातीवर असं म्हणतो की आपण छातीवर हात टेकून बोलू शकणार नाही. आपण लोकांना त्याग करायचं सांगतो आणि मी माझी गडगंज संपत्ती निर्माण करत असेल तर माझ्या बोलण्याला बंधू आणि भगिनींनो धार येणार नाही. आणि म्हणून बुद्धाने भिक्षूंनी संपत्ती, व्यक्तिगत संपत्ती बाळगू नये. याचं कारण काय? तुम्ही जे काही लोकांना ज्ञान देत आहेत त्या ज्ञानाला स्वतंत्र विचाराची प्रेरणा लाभणार नाही असं बाबासाहेब म्हणतात. आणि म्हणून जर स्वतंत्र बाण्यानं तुम्हाला मार्गदर्शन करायचं असेल, स्वतंत्र बाण्यानं तुम्हाला जर निरपेक्ष लोकांना सगळ्यांना ज्ञान आणि समाजातल्या सगळ्या घटकांना ज्ञान द्यायचं असेल तर तुम्हाला व्यक्तिगत मालमत्ता बाळगता येणार नाही असं बुद्धानं सांगितलं. आणि तिसरी बाब सांगितली, भिक्खूने विवाह बंधनात अडकू नये. बघा बाबासाहेबांनी किती मोठ्या प्रमाणे बुद्धाचं अतिशय मोठं सांगितले. भिक्खूने विवाह बंधनात अडकू नये. कारण काय? कारण तो विवाह बंधनात अडकला तर तो समाजासाठी जो त्यांनी व्रत घेतलेलं आहे. भिक्षूचा अर्थच काय? ग्रहत्यागाचा अर्थच काय? कशासाठी ग्रहत्याग केला? कशासाठी हे काशाय वस्त्र परिधान केले? लोकांच्या भल्यासाठी तुम्ही धारण केलेलं आहे ते. लोकांच्या भल्यासाठी. बहुजन हिताय बहुजन सुखाय अत्ता हिताय लोकानुकंपाय देव मनुष्यानं. लोकांच्या हितासाठी तुम्ही ग्रहत्याग केलेला आहे. स्वतःची प्रचंड प्रॉपर्टी निर्माण करण्यासाठी ग्रहत्याग केलेला नाही. आमच्यासारख्या माणसाला 200 रुपयाचं पेट्रोल टाकण्याची चिंता असते की मला या सिडकोला जायचं आहे, 200 रुपयाचं पेट्रोल कुठून टाकू? 4 चाकी गाड्याचं पेट्रोल तुम्ही कुठून आणता? आणि म्हणून जोपर्यंत तुम्ही निस्पृह राहणार नाही धर्मप्रचारकांनो, जोपर्यंत तुम्ही निस्वार्थ असणार नाही तोपर्यंत तुम्ही समाजापुढं एक निर्माण झालेला आदर्श तुम्हाला तो दाखवता येणार नाही. त्रिरत्न बौद्ध महासंघाचं हे अतिशय मोठं कार्य आहे. निस्वार्थपणे काम करतात, खिशातला पैसा टाकून कामं करतात. दोन 2017 साली त्रिरत्न बौद्ध महासंघ सिडको हाडकोची स्थापना झाली. 2017 ते 2024 6 वर्षे झाली. सगळा कारभार मी लोकांच्या हातात दिलेला आहे. त्या कारभाराकडे मी अजून बघत नाही. पैसा येतो, पैसा जमा होतो, पैसा खर्च होतो. विश्वास टाकला मी लोकांवर आणि विश्वास टाकला तर लोक कामं करतात. तुम्ही जर पै हिशेब घेतला की 10 रुपये आले आणि 1 रुपया कुठं गेला, धम्म चळवळ अशानं चालणार नाही. रत्नध्वज यांनी 5 वर्ष काम केलं अतिशय प्रामाणिकपणानं आणि रत्नध्वजाच्या नंतर गेल्या 2 वर्षापासून निकाळजे साहेब काम करत आहेत. त्यांना भेटा कधी की सुचरत्नांनी कधी 2 रुपयाचं पेट्रोल टाकलं आहे का? जोपर्यंत तुम्ही लोकांच्या समोर आदर्श निर्माण करणार नाहीत, लोक तुमच्यावर विश्वास, अरे किती समाजानं पैसा दिला 65 वर्षामध्ये, लोकांचं काय भलं झालं? लोकांना तुम्ही मनाच्या प्रशिक्षणाची शिकवण दिली. काय करायचं आहे? मनाला सुसंस्कृत करणं म्हणजे काय? अप्लाइड धम्म कसा आपल्या जीवनात अवलंब करायचा. आणि म्हणून अशा प्रकारचं अतिशय मोठं बाबासाहेबांनी बुद्ध धर्मावर सुद्धा काय केलेलं आहे? चिकित्सा केली. बुद्धानं जसंच्या तसं बुद्धाचा धर्म स्वीकारला नाही.
बुद्धावर प्रश्न उपस्थित केले, बुद्धाच्या धम्मावर उपस्थित केले. 4 आर्य सत्य का 2 आर्य सत्य. भिक्षू संघावर अतिशय मोठे उपस्थित केले. श्रीलंकेला बाबासाहेब गेले, कोलंबाला 1952चा प्रसंग आहे. खाली पाटी लिहिलेली आहे, सर्वांनी इथे पादत्राणे काढावेत आणि पायऱ्या चढून वर जावे. सिंहली भाषेमध्ये आणि इंग्लिश भाषेमध्ये. बाबासाहेब कोलंबा परिषदेला गेले, धम्म परिषदेला, सगळं पाहिलं, विहारांना भेटी दिल्या, ती पाठी वाचली. बाबासाहेबांना गुडघ्याचा त्रास आहे, पाठी वाचली की सगळ्यांनी जोडे इथं काढून ठेवा. बाबासाहेबांचा लेसचा बूट आहे, लेस काढले, वाकून काढले, बूट ठेवले आणि किती पायऱ्या आहेत? 1000 पायऱ्या आहेत. 1000 पायऱ्या आहेत का? 1000 पायऱ्या चढून गेले. त्या विहारामध्ये सूचना तुम्ही लिहिली, इथं जोडे काढा, चप्पल काढा आणि तिथं वर जाऊन त्या बुद्धाचं दर्शन घ्या विहारामध्ये. बाबासाहेब वर जाऊन पाहतात, भिक्खू लोक तिथं फिरत आहेत आणि त्यांच्या पायामध्ये जोडे आहेत. अशानं धर्माचं विडंबन आहे. धर्म लोकांसाठी नाही, धर्म सांगणाऱ्यासाठी सुद्धा असतो. असं मी असं म्हणेल की पहिलं सांगणाऱ्यासाठी आहे आणि नंतर सांगण्यासाठी. पुढं ज्यावेळेस आपण बाबासाहेबांचा हा लेख वाचू, बाबासाहेबांचे विचार अतिशय मोठे आहेत, क्रांतिकारी. बाबासाहेबांना क्रांतिकारक का म्हणतो आपण? आमूलाग्र बाबासाहेबांनी परिवर्तन केलं, हिंदू धर्मामध्ये शेवटपर्यंत प्रयत्न केलं आणि बुद्धाचा धम्म आधुनिक जगाला साजेसा कसा राहील, बुद्धाचा धम्मप्रचारक आधुनिक जगाला साजेसा कसा राहील. तुमच्या पोटापाण्याची आता जबाबदारी समाज घेणार नाही. बाबासाहेबांनी अतिशय रोखठोक प्रतिपादन केलेलं आहे. हे धम्मप्रचारकांनो, बुद्धाच्या काळामध्ये बुद्धानं त्यांच्या प्रमाणे धम्मप्रचारकाची हे प्रक्रिया सगळी राबवली आणि प्रचारक निर्माण केले. आधुनिक जगामध्ये बुद्ध धम्माचे प्रचारक जुन्या पद्धतीने आपल्याला करता येणार नाहीत. आधुनिक जगाला साजेसा आपल्याला धम्मप्रचार करावा लागेल. रंगून परिषदेचं भाषण ऐका तुम्ही. 1954 साली रंगून परिषदेला गेले आणि बाबासाहेबांनी अतिशय काही मूलभूत गोष्टी सांगितलेल्या आहेत. बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी आणि बुद्ध धर्माच्या प्रतिष्ठापनेसाठी आणि भविष्यासाठी तुम्हाला भिक्खू संघाच्या ध्येय उद्दिष्टामध्ये आणि त्यांच्या सगळ्या संघटनेमध्ये आमूलाग्र परिवर्तन करावं लागेल. आधुनिक धम्मप्रचारक हा गृहस्थी असावा. कुणाचे शब्द आहेत? माझे शब्द नाहीत, बाबासाहेबांचे शब्द आहेत. रंगून बुद्धिस्ट फेलोशिप समोर भाषण दिलेलं आहे बाबासाहेब. आधुनिक जगामध्ये जर बुद्ध धर्माचा प्रचार करायचा असेल तर गृहस्थातून धम्मप्रचार निर्माण झाले पाहिजेत. त्यांनी संसार केला पाहिजे, नोकरी केली पाहिजे, स्वतःचं पोट स्वतः भरलं पाहिजे आणि उरलेला वेळ त्यांनी धम्मासाठी दिला पाहिजे. बाबासाहेबांनी इतका मोठा धम्मप्रचार केला, कुणापुढं 5 पैशाची भीक मागितली नाही, कुणाकडून धम्मासाठी दान मागितलं नाही. स्वतःचं उपजीविका स्वतः साध्य केली आणि स्वतःच्या ताकदीवर धम्मप्रचार केला. आता ते दिवस बंधू आणि बहिणी गेलेले आहेत. आणि मग या मुद्द्याला जोडूनच मुद्दा आहे. बाबासाहेबांनी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना केली बघा. त्याचे 10 कलम आहेत बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची.
बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा जो धम्म प्रचारक आहे तो गृहस्थी आहे. आपण याच्याकडे कधीच लक्ष नाही दिलं. यशवंतराव आंबेडकरांनी जी बौद्धाचार्य संकल्पना काढली ही गृहस्थी राहून तो स्वतःची उपजीविका साधेल, स्वतःचं कुटुंब सांभाळेल, स्वतःच्या मुलांची काळजी घेईल, स्वतःला मुलांच्या शिक्षणात देईल आणि त्याच्यासोबत बुद्ध धम्माच याच्याकडे लक्ष नाही दिलं. याच्यावर जरूर विचार करा. आणि म्हणून हे सगळं बाबासाहेबांचे विचार आपण जेव्हा पाहतो तर मग प्रश्न विचारतात. हे जे मी अगोदरचे 3 सांगितले आणि नंतरचे जे 3 सांगितले, बाबासाहेब म्हणतात की बुद्धानं हा जो आदर्श निर्माण केला त्या आदर्शाप्रमाणे भिक्खू संघ वागतो का? भिक्खू संघ वागतो का? आता तुमच्यामध्ये अनेक उपासक भिक्खूबद्दलची अतिशय तुमच्या हृदयामध्ये श्रद्धा आहे. आमच्याही मनामध्ये भिक्खूबद्दल श्रद्धा असते. पण याचा अर्थ असा नव्हे की बाबासाहेबांनी जे सांगितलं त्याच्याकडे आपण डोळझाक करावी. बाबासाहेबांनी जे सांगितलं ते तर सांगावं लागेल का नाही? आणि म्हणून बाबासाहेबांनी प्रश्न केले की बुद्धांनी हा सगळा जो अतिशय आदर्श भिक्खू संघ निर्माण केला तो भिक्खू संघ, तत्कालिक भिक्खू संघ 1950चा याच्याप्रमाणे तो आचरण करतो का? त्याच्याप्रमाणे राहतो का? या प्रश्नाचे उत्तर अतिशय स्पष्ट नकारात्मक आहे. बाबासाहेबांचे शब्द आहेत. भिक्खू लोकांना मार्गदर्शन करत नाहीत, जनसेवाही करत नाहीत. सद्य परिस्थितीत भिक्खू संघ बौद्ध धर्मासाठी निरुपयोगी आहे. कुणाचे शब्द आहेत? बाबासाहेब. श्रीलंकेचंच उदाहरण आहे. बाबासाहेब एका विहारात गेले. बाबासाहेब लिहितात. आता बाबासाहेब भारतातून श्रीलंकेमध्ये गेले आहेत बुद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी, त्यांचं स्वरूप पाहण्यासाठी. सगळे आपल्यासारखे सगळे उपासक बसलेले आहेत, बाबासाहेब बसलेले आहेत. एक भिक्षू आला म्हणे, 2 मिनिट खुर्चीवर बसला, आसनावर बसला. काहीतरी पाली भाषेमध्ये काहीतरी 2-4 वाक्य पुटपुटले. लोकांनी साधू साधू म्हटलं आणि तो काय झाला? निघून गेला. आजचा भिक्खू संघ बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी कुचकामी आहे. अरे इतके मोठे लोक बोलले, त्याला 2 शब्द काहीतरी सांगा. हे बाबासाहेबांच्या स्वतःच्या अनुभवातून सांगितलेलं आहे. त्याच्या पुढचं वाक्य अतिशय मोठं बाबासाहेबांचं कसं आहे? अतिशय खतरनाक आहे. बाबासाहेब म्हणतात की ज्या उद्देशासाठी आणि भिक्खू लोकांना लोकांच्या सेवेसाठी निर्माण केला ती वृत्ती आता भिक्षूमध्ये राहिली नाही. आजचा भिक्खू संघ आळशी लोकांचं सैन्य झालेलं आहे. आळशी लोकांची फौज झालेली आहे असं म्हणतात. केवळ ध्यान साधना आणि आळसामध्ये आजचा भिक्षू संघ म्हणजे कधीचा? 1950चा. म्हणजे आजच्या भिक्षूला राग येण्याचं काही कारण नाही. बाबासाहेबांनी हे कधीचे विचार काढलेले आहेत? 1950चे आहेत. आणि म्हणून आजचा भिक्षू संघ हा आळशी लोकांची फौज झालेला आहे. आणि म्हणून म्हणतात थोडे भिक्षू जरी असले तरी ते प्रशिक्षित असावेत, ते बुद्धिमान असावेत आणि लोकांच्या सेवेसाठी, लोकांच्या हितासाठी त्यांनी प्रतिबद्ध व्हावं. त्यांचं जीवन स्वतःचं काय करावं? समर्पित करावं. आणि मग बाबासाहेब म्हणतात की मग भिक्षू संघानं, तत्कालिक भिक्षू संघानं 1950च्या त्या बाबासाहेबांच्या तत्कालिक समाजामध्ये या भिक्षू संघानं ख्रिश्चन मिशनरी असलेल्या जेसुईट पंथाचा आदर्श घेतला पाहिजे. ख्रिश्चन मिशनरींनी ज्या पद्धतीनं ख्रिश्चन धर्माचा प्रचार केला
त्या पद्धतीनं बौद्ध भिक्षूंनी आता जेsuit पंथाप्रमाणे धम्मप्रचारक झालं पाहिजे. आता जेsuit पंथ कसा आहे? जेsuit नावाचा 30 वर्षाचा तरुण धम्मप्रचारक होता, 30 वर्षाचा. आणि या 30 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी 12 वर्ष ख्रिश्चन धर्माचं आणि इतर सगळं सायन्स आपण म्हणतो त्या सगळ्या शैक्षणिक याचा अभ्यास केला होता. किती वर्ष? 12 वर्ष. आणि तो अतिशय मोठा काय झाला होता? तयार होऊन बाहेर आला. 12 वर्षाचं शैक्षणिक लाईफ आणि 12 वर्षाचं अतिशय मोठं धार्मिक त्याचं सगळं प्रशिक्षण, या दोन्ही बाजूनं तो प्रशिक्षण झाला. सगळे कामं करायचा, लोकांची सेवा करायचा, लोकांना विज्ञान सांगायचा, लोकांना सायन्स सांगायचा, लोकांना प्रबुद्ध करायचा. आणि त्यासोबत मग धम्माचं प्रचार करण्याचं काम आलं, धम्माची शिकवण देण्याचं काम आलं. तर तो काय करायचा? ख्रिश्चन पादरी जसा वेश परिधान करतात तो वेश परिधान करायचा आणि धम्मप्रवचन द्यायचा. अनागारिक धर्मपालांनी जेsuit पंथाप्रमाणे काम केलेलं आहे. महाबोधीचा 1991-92मध्ये जो लढा धर्मपालांनी उभारला, त्यांचं काम काय होतं? आयुष्यभर धर्मपालांनी आयुष्यभर अनागारिक म्हणून काम केलं. सर्वसामान्यासारखे राहायचे, ते पांढरे वस्त्र परिधान करायचे. इतका मोठा अनागारिक धर्मपालांनी लढा उभारला भिक्षू न होता. त्यांचं काम पहा. बाबासाहेबांनी इतकं मोठं आमूलाग्र धम्मचक्र प्रवर्तन केलं, भिक्षू न होता काम केलं. आणि म्हणून जेsuit पंथाने बुद्ध धम्मानं किंवा तत्कालीन भिक्षू संघानं त्याचा आदर्श घेतला पाहिजे आहे. अशा पद्धतीनं मिशनरी पद्धतीनं बुद्ध धर्माचा प्रचार केला तरच बुद्ध धम्माच्या भवितव्याची आपल्याला काहीतरी आशा आहे. आणि बाबासाहेब सांगतात की जेsuit मिशनरी हे काही नवीन सांग करत नाहीत. हे बुद्धकालीन भिक्षूंनी जसे नालंदा विद्यापीठ तयार केलं, तक्षशिला केलं, उदंतपुरी केलं, किंवा इकडचे अनेक जे विद्यापीठं म्हणतो 10-12 विद्यापीठं निर्माण झाले. हे सगळे विद्यापीठं कोण निर्माण केले? भिक्षूंनी निर्माण केले. तिथं आयुर्वेदिक असेल, खगोलशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल, जीवशास्त्र असेल, या सगळ्या विद्यांचा अभ्यास व्हायचा. आणि त्याच्यासोबत धम्माचं अतिशय मोठं प्रशिक्षण व्हायचं. हे सगळं बुद्धानं निर्माण केलं. पण बुद्धाच्या नंतर सगळं आपल्याला विसर पडला. ख्रिश्चन लोकांनी तो आदर्श घेतला, रामकृष्ण मिशननं तो आदर्श घेतला. आज भारतामध्ये बाबासाहेब म्हणतात की कुठं जर काही आपत्ती झाली तर तिथं भिक्षू संघ धावून जात नाही, तिथं धावून कोण जातो? विवेकानंदांनी स्थापन केलेलं रामकृष्ण मिशनचे कार्यकर्ते तिथं धावून जातात. अरे बुद्धाचे भिक्षू कुठं गेले ज्यांनी समाजसेवेचं व्रत घेतलं? आजही आता वर्तमान काळामध्ये जर आपण पाहिलं, कुठं काही आपत्ती झाली, कुठं काय झालं तर धावून जाणारी कोण आहेत? त्याचं नाव घेण्याची गरज आहे का? आणि म्हणून हा अप्लाइड बौद्ध धम्म जोपर्यंत आपल्या जीवनात आपण आणणार नाही, धम्म प्रचाराने तो आणायचा आणि धम्म ऐकणाऱ्याने तो सुद्धा आणायचा. आणि म्हणून भारतात आज तरी मिशनरी पद्धतीशिवाय बौद्ध धर्म वृद्धिंगित होणे कठीण आहे. जसं आपण शिक्षण देतो तशा पद्धतीनं धम्माचा प्रचार झाला पाहिजे. शिक्षणासाठी किती खास्ता काढतो, प्ले ग्रुपमध्ये मुलगा टाकतो, प्ले ग्रुपमध्ये तो 2 तास तरी राहतो का नाही पाहतो, किती काळजी आपण त्याला घेतो. प्ले ग्रुप झालं की त्याला ज्युनियर नर्सरीमध्ये टाकतो. नर्सरीमध्ये त्याला ABCD येतं का? त्याला कांदा कापता येतो का? त्याला बटाटा चिरता येतो का? प्ले ग्रुपमध्ये हे सांगतात का नाही? प्ले ग्रुप म्हणजे काय? प्ले ग्रुप म्हणजे तो दैनंदिन वस्तू कशा हाताळतो. ज्युनियर नर्सरी, सिनियर नर्सरी, ज्युनियर KG, सिनियर KG आणि मग कुठंतरी फर्स्टला जातो. करता करता त्याच्यात आपले 10-12 वर्ष जातात. मुलगा 10वीला येतो. 8वीपासून चिंता लागते की आता 10वीला कसं होईल. अरे बाबा, शिक्षणासाठी आपण किती खास्ता काढल्या मुलांच्या.
त्याला डबा भरून देतो, त्याला बॅग भरून देतो, दरवर्षी त्याला मोजे देतो, आपण सगळं करतो. किती काळजी मुलांची घेतो शिक्षणासाठी. अरे धर्मासाठी काळजी घे थोडी. आणि म्हणून बाबासाहेबांचं हे वाक्य आहे, जशा पद्धतीनं आपण शिक्षणाची काळजी घेतो आणि शिक्षणाची आपण सोय करतो, तशा पद्धतीनं आपल्या सगळ्या येणाऱ्या पिढीला धर्माचं शिक्षण देता आलं पाहिजे. धर्माच्या शिक्षणाची काही पद्धती तुमच्याकडे आहे का नाही? कुठं आहेत प्रशिक्षण केंद्र? 40 वर्ष झाले 1979 पासून त्रिरत्न बौद्ध महासंघाने बाबासाहेबांचा आदेश होता की बौद्धांनी दर रविवारी बुद्ध विहारात गेलं पाहिजे. 1979 पासून त्रिरत्न बौद्ध महासंघानं न चुकता 40 वर्ष दर रविवारी प्रशिक्षणाचे वर्ग आयोजित केलेले आहेत. याची दखल तुम्ही कधी घेणार आहेत का नाही? आणि म्हणून जसं आपण आपल्या मुलाची शिक्षणाची काळजी घेतो, 10वी झाला 12वी झाला कोट्याला पाठवा, इंजिनिअरिंगला पाठवा, मेडिकलला पाठवा, IASची कोचिंग क्लासेस करा, अरे सगळं केलं, अरे धर्माचं आणि समाजाचं काय? ज्या पद्धतीनं आपल्या शिक्षणाची सगळी आपण प्रशिक्षणाची सोय लावतो, तशा प्रकारे आपल्या मुलांना धर्माच्या शिक्षणाची प्रशिक्षणाची सोय लावली पाहिजे. तर तो जेसुईटच्या सारखा तो तयार होईल. एका बाजूला तो उच्चतम एखादा चीफ इंजिनियर होईल आणि दुसऱ्या बाजूला अतिशय मोठा राजा अशोकासारखी धर्म राज्य निर्माण करण्यासाठी त्याचा उजवा हात काम करेल. परिस्थिती आपल्या हातातून अजून गेली नाही. परिस्थिती आपल्या हातामध्येच आहे. पण हे सगळं आत्तदीप भवप्रमाणे करावं लागेल. हे आपल्याला करावं लागेल. आणि असं सगळं करताना आपल्याला माणसांची गरज लागेल आणि पैशांची गरज लागेल. हे सगळं आपण 150 लोकांचं शिबिर केलं, माणसाच्या भरोशावर आपण केलं. हे राबणारे हात आपण पाहतो, रात्रंदिवस कामं करत आहेत. कुणाला काही कमी पडलं का हो? कमी पडलं का तुम्हाला काही? आणि म्हणून कुठल्याही कार्याला, धम्मप्रचाराला, सामाजिक कार्य असो, तुम्हाला माणसांची गरज पडेल आणि माणसं जपायला शिका. एकमेकांचा द्वेष करू नका, एकमेकांना तोडून बोलू नका. माणसं जोडण्याचं काम आपल्याला करता आलं पाहिजे. तो 100 चुका करेल, पण तो धम्मासाठी काम करत आहे. आणि दुसरी गोष्ट सांगितली, आपण 150 लोक आहेत, आपल्याला कोणी अंबानी पैसा देणार नाही. देईल का? तो अंबानी कुठं देईल? तर विपश्यनाला देईल. कुठला? तो जीवाला कोण आहे? GTVवाला कोण आहे? GTVचा मालक कोण आहे? GTVचा मालक कोण आहे? सुभाषचंद्र गोयल. आपल्या या 150 लोकांच्या महार मांगाच्या शिबिराला गोयल पैसा देणार नाही. बंधूंनी बघितलं, गोयल पैसा देईल तुम्हाला, अंबानी पैसा देईल, अडाणी पैसा देईल. अहो तिकडचं जाऊ द्या, इथं तुमचं धूत हॉस्पिटल आहे, त्याला म्हणा आम्ही 150 लोकांचं इथं आम्ही तो तुम्हाला कशाला देईल? हे इथं मोठं अतिशय मोठं व्हिडिओकॉन आहे, इथं अतिशय मोठं बजाज आहे, हे तुमच्या धम्म कार्याला कधी? अरे इतका मोठा बाबा बुद्धाचा इतिहास आहे. अजिंठा, वेरूळ आणि सगळ्या भारतामध्ये लेण्याच लेण्या आहेत. 2,000 ते 2,500 लेण्या आहेत. त्या लेण्यांना कधी 100 वर्षाच्या चित्रपटामध्ये दाखवलं नाही. 100 वर्षाचा हिंदी सिनेमाचा चित्रपट सगळा इतिहास आहे, पण सगळ्या इतिहासामध्ये चित्रपटांच्या बुद्धाचं कधी चित्र दाखवलं नाही. तुम्हाला 2 पैसे कोण देणार आहे? तर आणि मग आमच्या पैशातून आम्ही हे सगळं करू. ते काय झालं बघा, कोणीतरी जाऊन. सगळे उठू नका, बसा, सगळे उठू नका. आणि म्हणून हे अतिशय बाबासाहेबांचे जहाल विचार आहेत.
आणि म्हणून आपल्याला स्वतःला धम्माच्या प्रचारासाठी माणसं तयार करावं लागतील आणि पैसा आपल्याला जमा करावा लागेल. आमच्या पैशावर आम्ही काम करू, आमचे माणसं आम्ही तयार करू. भारतीय बौद्ध आपल्या याचा बुद्धिस्ट सोसायटी कुठलं होते, महाबुद्धिस्ट सोसायटीचा अध्यक्ष ब्राह्मण कसा राहू शकतो, ब्राह्मण एखादी बौद्ध धर्माची चळवळ कशी चालवू शकतो. एका बाजूला श्यामाप्रसाद मुखर्जी हिंदू महासभेचा अध्यक्ष आहे आणि दुसऱ्या बाजूला महाबुद्धिस्ट सोसायटीचा अध्यक्ष आहे. अहो, ब्राह्मण माणूस बुद्धिस्ट सोसायटी कशी चालवेल. त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये सगळे सेंटर बुद्धिस्ट लोक चालवतात. पहिल्यांदा तुम्ही बौद्ध व्हा आणि नंतर संघामध्ये दाखल व्हा, हे अतिशय मोठा त्रिरत्न बौद्ध महासंघाचा बाणा राखलेला आहे. आणि म्हणून आजचा विषय मोठा आहे. आपला बराचसा वेळ चाललेला आहे. मी ज्यावेळेस घडी पाहिली 11:30 वाजून गेलेले आहेत, पण आता मला कुठंतरी थांबलं पाहिजे. 10 मिनिटामध्ये, म्हणजे आता 12ला 10 कमी आहेत माझ्या घड्याळीमध्ये. तुम्ही तुमची घड्याळ सांगू शकता की 5 मिनिट राहिलेत का 10 मिनिट राहिलेत. 5 मिनिट राहिलेत, 5 मिनिटांमध्ये उरकू का मी. तर अशा प्रकारे बाबासाहेबांनी आधुनिक जगामध्ये बुद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी हे इतकं सगळा मोठा आराखडा दिलेला आहे. आणि तिसरं त्यांनी तत्त्व सांगितलं, 3 जे आपण मार्ग सांगितले. बौद्ध धर्माचा ग्रंथ असावा, भिक्षू संघाच्या संघटनेमध्ये त्यांच्या ध्येय धोरणामध्ये आमूलाग्र परिवर्तन करणं, आणि तिसरा मुद्दा सांगितला, बौद्ध धर्माचा प्रचार जर तुम्हाला करायचा असेल तर एक आंतरराष्ट्रीय बौद्ध मिशन स्थापन करणं. आंतरराष्ट्रीय बौद्ध मिशन स्थापन करणं. बाबासाहेब म्हणतात, आजचा काळ बुद्ध धम्माच्या प्रचारासाठी अतिशय अनुकूल आहे, अतिशय अनुकूल आहे. पण आपण भ्रमात राहता कामा नये. आपल्याला काय करावं लागेल, बुद्ध धम्माचं आचरण करणारे लोक, बुद्ध धम्माचं प्रचार करणारे लोक हे केवळ एका गल्लीपुरते मर्यादित नको. आपापल्या गल्ल्यातले सगळे छोटे छोटे जे मंडळ आहेत काही कामाचे नाहीत. सगळी लग्नपत्रिका काढतो बघा आपण, लग्नपत्रिका काढतो का नाही, सगळं लेझिम आणि खाली लिहितो संयोजक कोण आहेत, राहुल लेझिम पथक. अरे कधी बाप जन्मामध्ये लेझिम खेळली का रे, कधीच लेझिम खेळली. आणि त्या लेझिम पथकाचं लग्नामध्ये काय काम आहे. सगळे हे छोटे छोटे डबके आहेत, हे डबके काय केले पाहिजेत, आपण बंद केले पाहिजेत. एका मोठ्या संघटनेचे सभासद व्हा, जिथं तुम्हाला अतिशय मोठा बुद्धासारखा विशाल माणूस दिसेल, बाबासाहेबांचं अतिशय विराट रूप तुमच्या समोर दिसेल. आणि म्हणून ज्या मोठ्या संघटना आहेत त्याचे आपण अतिशय सक्रिय कार्यकर्ते झाले पाहिजे. अखिल भारतीय डॅश डॅश पक्ष, अरे त्याचा अध्यक्षसुद्धा सापडावा लागतो तुम्हाला. किती पक्ष काढले, किती संघटना काढल्या. बुद्धानं सगळ्या भारतातल्या नद्या सगळ्या एकत्र येऊन जसा महासागर होतो तशा प्रकारला संघाची उपमा दिलेली आहे. ब्रह्मपुत्रा, सिंधू, चिनाब आणि सगळ्या ह्या गंगा, यमुना, सगळ्या सरस्वती, सगळ्या नदीचे सगळे पात्र कुठं वाहतात, महासागराकडे वाहतात. हे तुमच्या छोट्या छोट्या गल्लीतल्या सगळ्या पार्ट्या आणि सगळे हे राहुल मित्रमंडळ, यशोधरा महिला मंडळ, हे सगळे छोटे छोटे कुठंतरी एका मोठ्या महासागराला, मोठ्या संघाला जोडा. आणि तिथं काय करायचं आहे, राहुल मित्रमंडळामध्ये काय करायचं आहे, या शिबिरामध्ये आपण जे शिकलो तिथं जाऊन सुरू करा. म्हणजे तिथले लोक जवळपास तिथं येतील. सिडकोच्या परिसरामध्ये आम्ही ज्यावेळेस पाहिलं सगळ्या विहारामध्ये जागा मिळते का, सगळे विहार लॉक आहेत. का आम्हाला हे मंगल कार्यालय काय घ्यावं लागतं, आम्हाला 1 लाख देऊन काय घ्यावं लागतं. कारण एका गटानं लॉक काढलं की दुसऱ्या गटाला लॉक मिळत नाही.
किती मोठ्या जागा आहेत आपल्या, बघा सिडकोच्या सगळ्या विहाराच्या जागा बघा. आणि म्हणून आमच्या ताकदीवर, आपल्या ताकदीवर आपण काम केलं पाहिजे. कुणाच्या जसं ईश्वरी कृपेवर लोक काम करतात, तसं आपण राजाश्रयाच्या भरोशावर, लोकांच्या भरोशावर, एखादा श्रीमंत माणूस आहे त्याच्या भरोशावर जर तुम्ही धम्माचरण करा आणि धम्म चळवळ केली, ती कदापि टिकणार नाही. सर्वसामान्य लोकांचा पैसा घ्या आणि त्यांच्यासाठी राबवा अशा पद्धतीनं. आणि म्हणून सध्याचा वर्तमान जो काळ आहे, वर्तमान काळ म्हणजे 1950चा, तो बुद्ध धम्माच्या प्रचारासाठी अतिशय अनुकूल आहे. आणि म्हणून आपल्याला बुद्ध धम्माचा प्रचार करण्यासाठी हे काही विचार बाबासाहेबांनी जे सांगितले आहेत, आंतरराष्ट्रीय बौद्ध संघ स्थापन करणं, नवीन प्रकारचा धम्मसेवक निर्माण करणं. नवीन प्रकारचा धम्मसेवक कसा असेल, जो जुन्यासारखा नसेल. आणि जुना धम्मप्रचारक कसा आहे, धम्मसेवक कसा आहे, ते सांगण्याची गरज आहे तुम्हाला मी. आणि म्हणून नवीन धम्मप्रचारक असला पाहिजे. बाबासाहेबांनी 3 लक्षणं तिथे सांगितलेत. नवीन धम्मप्रचारक तो समाजाचा फ्रेंड असला पाहिजे, समाजाचा तो फिलॉसॉफर असला पाहिजे आणि समाजाचा गाईड असला पाहिजे. आणि म्हणून धम्मप्रचारकाने धम्मप्रचार करायचाच आहे, पण तो समाजाचा काय असला पाहिजे, तो मित्र असला पाहिजे, तो फ्रेंड असला पाहिजे समाजाचा. समाजामध्ये त्याला मिसळता आला पाहिजे. तो जसा जगतो त्याच्यासारखा आपल्याला जगता आला पाहिजे. आपण एखाद्या 10 बाय 10च्या उपासकाच्या घरी जातो, सगळं सामान आहे त्याचं, सगळं जिकडं तिकडं त्याच्या गोधड्या आहे, त्याच्या उशा आहे, त्याचं सगळं आहे, आणि आपण तिथं जर उच्च आसन शोधत असू, तो मित्र नाही. समाजाचा मित्र म्हणून जगा धम्मप्रचारकांनो. फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड हा प्रचारक असला पाहिजे. आणि म्हणून समाजाच्या सुखादुःखामध्ये रममाण व्हा, समाजाच्या एकरूपतेमध्ये तुम्ही एकरूप व्हा. आणि म्हणून त्रिरत्न बौद्ध महासंघाचे धम्मचर्यातील, धम्ममित्रातील समाजाशी त्यांची नाळ जोडलेली आहे. त्यांच्या सुखदुःखाला धावून जातात. जरी मी धावून जात नसलो तरी माझे इतर धम्मचारी आणि इतर मित्र त्या सुखादुःखामध्ये धावून जातात. याचा अर्थ मी धावून जात नाही असं नाही. आणि म्हणून धम्मप्रचारकांनी लोकांना मैत्री दिली पाहिजे. याचा अर्थ काय, अगदी मैत्रीतेनं आपण राहिलं पाहिजे. दुसरं सांगितलं, धम्मप्रचारकांनी समाजाचा फिलॉसॉफर असलं पाहिजे. त्यांनी लोकांना अतिशय मोठे तत्त्व सांगितले पाहिजे. बुद्धाच्या धम्माचे अतिशय मोठे तत्त्व आहेत. त्या तत्त्वांचा त्यांनी त्यांच्यामध्ये प्रचार केला पाहिजे. आणि तत्त्व आणि व्यवहार याची सांगड कशी घालायची हे प्रशिक्षण त्याला देता आलं पाहिजे. त्याला अतिशय मोठा उच्चतम आदर्श त्याला समाजामध्ये 2 प्रकारचे लोक आहेत, 2 प्रकारचे पतित आहेत. पतित म्हणजे जे रसातळाला गेलेत. या 2 प्रकारच्या रसातळाला जाणाऱ्या पतित लोकांमध्ये एक आहे ज्याच्यापुढं कुठलाच आदर्श नाही असा एक पतित माणूस आहे, आणि दुसरा पतित माणूस आहे ज्याच्यापुढं उच्चतम आदर्श आहे. एकाच पायरीवर 2 माणसं आहेत. आपण या पायऱ्या आपण पाहतो, स्टेअरवरून उतरताना एक माणूस वर चढलेला आहे, दुसरा माणूस खाली चाललेला आहे. एकाच पायरीवर 2 जण थांबलेले आहेत. फरक काय, एकाचं तोंड खाली आहे, दुसऱ्याचं तोंड वर आहे. बंधू भगिनींनो, आपण एकाच पातळीवर आहोत, पण आपल्या जाण्याची दिशा कुठली आहे? आपण रसातळाला जात आहोत का रसातळाच्या विरोधात आपण वरच्या मार्गाला जात आहोत, हे आपल्याला बघता आलं पाहिजे. आणि म्हणून धम्मप्रचारक हा फिलॉसॉफर असतो, तत्त्वज्ञ असतो. लोकांना तो अतिशय मोठं काय करतो, गाईड करतो, मार्गदर्शन करतो. आणि म्हणून धम्मप्रचारक हा गाईड असला पाहिजे. 100 किलोमीटरवर आपल्याला अतिशय मोठ्या ज्याचं अतिशय मोठं जगामध्ये नाव झालं अजिंठा आहेत, पण अजिंठामध्ये गेलो की त्या गाईडशिवाय काहीच कळत. उगाच चित्र बघतो वेड्यासारखं आणि निघून येतो. जाऊपर्यंत आपण अर्धे थकून. पाश्चिमात्य जगातले येतात, 1 महिना राहतात. इंग्लंड अमेरिकेचे लोक येतात, 1 महिना ते कुठलं गाव आहे फरदापूरला राहतात.
एक एक लेणी एक एक दिवसाला बघतात ते सगळं काय आहे ते सगळं. आपल्याला ना वेळ आहे ना पैसा आहे ना वर चढून जाण्याची आपल्यामध्ये ताकद. आणि म्हणून हा अतिशय मोठा जो गाईड आहे आपल्या जीवनामध्ये गाईड करणारा मार्गदर्शन करणारा वेळोवेळी आपल्याला पथदर्शन करणारा माणसाची गरज आहे. कधीतरी तो वर्षातून तुमच्या घरी येऊन तुम्हाला काही मार्गदर्शन मिळणार नाही. आठवड्याला तुम्ही तुमच्या वर्गाला गेला पाहिजेत, तिथं त्याला मार्गदर्शन तुमचं मिळेल. आणि मग असा सगळा समारोप करताना आज वडिलोपार्जित धर्म राहिलेला नाही. वडिलांच्या इस्टेटीमध्ये सगळ्या लहान मुलींचा सगळा इस्टेटीचा भाग असतो. इस्टेट कशी का राहीना ते मुलांना दिली जाते का नाही. वडिलांची इस्टेट कुणाला मिळते, मुलांना मिळते. पण आधुनिक जगामध्ये बाबासाहेब म्हणतात की आता जशी वडिलांची इस्टेट मुलांना मिळते तशा प्रकारे वडिलांचा धर्म आता मुलं पाळत नाहीत. वडिलांचा धर्म पाळण्यासारखा आता समाज राहिला नाही, तो नवीन शोधत आहे. ही नवी येणारी पिढी वडिलांचा जीर्ण धर्म आता ते पालन करणार नाहीत. ते शोध घेतील, ते जे काम करतात वैज्ञानिक स्तरावर त्या विज्ञानाला अनुरूप तो धर्म स्वीकारतील. आणि या दृष्टीनं बुद्ध धर्म त्यांना काय करेल, दिशादर्शन करेल. मार्क्सवादानं अतिशय लोकांना श्रीमंत लोकांच्या प्रति निष्ठा बाळगणारा धर्म निर्माण केलेला आहे. म्हणजे मार्क्सला पण आपोची गोळी जे म्हणतो त्याचं तत्त्व समजून घ्या. बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की श्रीमंतांना शरण येण्यासाठी धर्मानं जर काम केलं तर ती आपूची गोळी आहे. आणि म्हणून आता मार्क्सला भाळणारे लोक अतिशय आहेत. आम्ही श्रीमंतांना शरण जाणार नाही. अडाणी अंबानी आणि कुठले जे श्रीमंत लोक आहेत आणि त्यांनी जे धर्माचार्य निर्माण केलेले आहेत या श्रीमंत लोकांच्या मार्गाला आता हे नवीन पिढी जाणार नाही, तर ते स्वतः शोधतील. आणि म्हणून त्यांना आपल्याला काय करता आलं पाहिजे, कुठला मार्ग आहे. आणि बाबासाहेबांचं शेवटचं वाक्य या लेखाचं आहे आणि ते म्हणजे हे सगळं नवीन जग जर धर्म स्वीकाराचा विचार करेल आज नाही उद्या, तर त्यांच्या पुढं एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे बौद्ध धर्मच असा आहे की सगळ्या जगानं तो स्वीकारला पाहिजे. बंधूंनो आणि भगिनो, बौद्ध धर्माचा प्रचार करण्याची मानव सेवा आहे. जर तुम्हाला मानव सेवा करायचीच असे वाटत असेल, तुमच्याकडे खूप गडगंज संपत्ती आहे आणि मानव सेवा करायची आहे, घाटीमध्ये फळं देऊ नका. बाबासाहेबांचं हे वाक्य अतिशय मोठं आहे. जर तुम्हाला मानव सेवा करायची असेल तर बुद्ध धर्माचा प्रचार केला. तुम्ही एक दिवसाचं फळ देऊन तुमची समाजसेवा साधू शकत नाही. जर तुम्हाला दुःखातून मुक्त करायचं असेल तर सर्वसामान्य माणसांना बुद्ध धर्माच्या वाटेवर आणा. हीच आपली समाजसेवा राहील आणि हीच मानवसेवा राहील. बौद्धांनी केवळ चांगला बौद्ध होऊन आता राहणं उपयोगाचं नाही. बौद्धांचं खरं कर्तव्य आहे की त्यांनी बुद्ध धर्माचा प्रचार करणं हे त्याचं कर्तव्य आहे. केवळ चांगला बौद्ध आहे, टुमदार बंगला आहे, अतिशय मोठी गाडी आहे, अतिशय मी गादीवर बसून ध्यान साधना करतो, इतक्यानं बौद्ध धर्म तुम्ही अतिशय आदर्श बौद्ध आहेत असं बाबासाहेब म्हणतात, असं नाही. बौद्धांनी केवळ चांगला बौद्ध होऊन आता त्याचं कर्तव्य भागणार नाही, तर चांगला बौद्ध होण्याचं दुसरं लक्षण आहे की त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार केला पाहिजे. आणि या शिबिरातून तुम्हाला जे काही आमचं तुटकं पुटकं आम्ही जे काही दिलं आणि मी काही तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या याच्या पुढं कुणगाट बघा. तुम्ही ज्या ठिकाणी आहेत, स्त्री असाल पुरुष